त्या व्याख्यानमालेचं आज प्रथम पुष्प आहे. सौ अंजली पोद्दार मॅडम आज निबंध स्वाध्याय कसा करावा या संदर्भात आजचं व्याख्यान घेणार आहे. तर या व्याख्यानासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे सन्माननीय अध्यक्ष श्री अनिलजी चांदोडकर सर, तसेच परिषदेचे उपाध्यक्ष गैसा सर, अरुण चव्हाण सर, तसेच परिषदेचे परीक्षा विभाग प्रमुख वैद्य मॅडम, गोरे सर, रामदास सर आणि परिषदेचे माजी परीक्षा प्रमुख उपाध्याय सर, हे सर्व आजच्या या व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाला उपस्थित आहेत. त्याबद्दल मी त्यांचे स्वागत करतो. तसेच महाराष्ट्र ज्योतिष आपलं महाराष्ट्र राज्यातील सर्व ज्योतिष अभ्यास मंडळाचे, ज्योतिष मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी, सर्व शिक्षक यांचे मी या व्याख्यानाला जॉईन झाल्याबद्दल मी अभिनंदन करतो आणि त्यांचं स्वागत करतो. सर्व विद्यार्थी, ज्योतिष प्रेमी जे विद्यार्थी आहेत शास्त्री परीक्षेला बसलेले, त्यांना मार्गदर्शन मिळावं म्हणून ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सर्वांचं मी स्वागत करतो की आपण सर्व या व्याख्यानमालेला लाभ घेत आहे. तर अशा प्रकारे आपण व्याख्यानमालेची आज सुरुवात करत आहोत. तर या व्याख्यानमालेची सुरुवात प्रथमतः वेदोक्त मंत्रांनी सुरुवात होईल आणि मग गणपती स्तोत्र होईल. गणपती स्तोत्र झाल्यानंतर या आपल्या व्याख्यानमालेचं उद्घाटन झालं असं मनोगत व्यक्त करत चांदोडकर सर जाहीर करतील आणि मग पाहुण्यांचा प्रस्तावना, पाहुण्यांचा परिचय होईल आणि मग व्याख्यानाला सुरुवात होईल. तर मी सुरुवातीला गणपती मंत्रांनी आणि आपलं दीपप्रज्वलन म्हणून एक दिव्याचा मंत्र किंवा अग्नीचा मंत्र म्हणून मी गणपती स्तोत्राला सुरुवात करतो. तर मी आता मंत्र पठणाला सुरुवात करतो. हरि ओम गणानान्त्वा गणपती हवामहे प्रियाणान्त्वा प्रियपति हवामहे निधीनान्त्वा निधिपति हवामहे वसो मम आहमजानि गर्भधमात्वमजासि गर्भधम् अम्बे अम्बिके अम्बालिके नमः नयति कश्चन सस मम जिह्वाग्रे सर्वविद्या प्रदो भव. हरि ओम चंद्रमा मनसो जात चक्षो सूर्यो अजायत क्षोत्राद्वायुश्च प्राणश्च मुखाद् अग्निरजायत. द्यौः शान्ति अंतरिक्षगो शान्तिः पृथिवी शान्तिरापः शान्तिः प्रोक्षदयाः शान्तिः वनस्पतयः शान्तिर्विश्वे देवा शान्ति ब्रह्म शान्ति सर्वज्ञो शान्तिः शान्तिरेव शान्ति सामा शान्तिरेधि. जतोज्जतः समीहसे ततो न अभयं कुरु शन्नः कुरु प्रजाभ्यो भयन्नः पशुभ्यः सुशान्तिरभवतु. श्रीगणेशाय नमः. नारद उवाच प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्ताव्यास स्मरत् नित्यम् आयुः कामार्थ सिद्धये. प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाश्च गजवक्रं चतुर्थकं लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टकं नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननं
द्वादशेतानि नामानि त्रिसन्ध्यय पठेन्नर न च विघ्न भयं तस्य सर्वसिद्धिकर प्रभो। विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनं पुत्रार्थी लभते पुत्रं मोक्षार्थी लभते गतिं। जपेत गणपति स्तोत्रम क्षणभिरमासे फलं लभेत संवत्सरेण सिद्धिंच लभते नात्र संशयाः। अष्टभ्यो ब्राह्मणभ्यश्च लिखित्वया समर्पयेत तस्य विद्या भवेत् सर्वं गणेश प्रसादता। इति श्री नारद पुराणे संकटनाशम श्री महागणपती स्तोत्रम श्री गणेशार्पणमस्तु। आता मी आपल्या महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे अध्यक्ष सन्माननीय अनिलजी चांदवडकर सर यांचा थोडक्यात परिचय करून देत आहे, त्यानंतर ते उद्घाटनपर बोलतील। तर सन्माननीय अनिलजी चांदवडकर सर, सरांना आपण सर्व जाणता आहात, परंतु त्यांचा परिचय मी तरी करून देत आहोत। ते महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे अध्यक्ष आहेत, ज्योतिष अभ्यास मंडळ नाशिकचे संस्थापक कार्याध्यक्ष आहेत, राष्ट्रीय संघ जनकल्याण समिती विश्व हिंदू परिषदेचे विभाग मंत्री आहेत। त्याच्यानंतर आत्ताच आपल्या ज्योतिषशास्त्री पदवीदानाच्या वेळेस आद्य शंकराचार्य संकेश्वर पीठाचे शंकराचार्य यांच्या हस्ते ज्योतिष धर्माचार्य ही उपाधी सरांना मिळाली। त्यानंतर सरांचं अनेक क्षेत्रामध्ये धार्मिक सामाजिक कार्य चालतं आणि ज्योतिष क्षेत्राला सरांनी धार्मिक कामाला आणि ज्योतिष क्षेत्राला वाहून घेतलेलं आहे। सर अनेक ठिकाणी व्याख्यान, अनेक पुरस्कार सरांना मिळालेले आहे आणि अशा प्रकारे आज महाराष्ट्र ज्योतिष परिषद अध्यक्ष सर चांदवडकर सर या ठिकाणी उपस्थित राहिले। ते आता मी त्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया या सत्राचं उद्घाटन करावं असं मी त्यांना सांगतो। जय श्रीराम। सन्माननीय परिषदेचे उपाध्यक्ष दोन्ही, परिषदेच्या कार्यकारिणीचे सदस्य, आदरणीय संस्थाचालक, सन्माननीय शिक्षक, 2027च्या ज्योतिषशास्त्री परीक्षेचे परीक्षा प्रमुख, परीक्षक समितीचे तिन्ही सदस्य रामदास सर, गोरे सर, बडवे सर आणि आजच्या या व्याख्यानाला सुरुवात करणाऱ्या अंजलीताई आणि सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, दरवर्षीप्रमाणे गेल्या 5-7 वर्षापासून आपण ही निबंध असेल, स्वाध्याय असतील, या संदर्भातली परिषदेच्या वतीनं व्याख्यानं मला सुरू केलेली आहे। आजची योगिनी एकादशी आणि या योगिनी एकादशीची पंढरीला जाणारी वारी ही आपली सुरू आहे आणि ज्योतिषशास्त्राचाही एक एक टप्पा पार करत आपण सर्वजण या ज्योतिषशास्त्री परीक्षेपर्यंत आपण आलेलो आहोत। शांतपणे रोज ठरवून 1.5 ते 2 तास जर वेळ दिला, आता इथून पुढे सुद्धा तरी सुद्धा ज्योतिषशास्त्री परीक्षा अवघड नाही। संपूर्ण भारतात 50% पासिंग असलेली एकमेव परीक्षा ही आपली महाराष्ट्र ज्योतिष परिषदेची आहे आणि यामध्ये खरंच विद्यार्थ्यांचा कस लागतो। कळत न कळत सर्व विद्यार्थ्यांना एक संशोधनाची सवय आणि संशोधन कसं करायचं याची सोय आपण या व्याख्यानमालेतून करून देतो। अनेक विषय, वेगवेगळे विषय प्रत्येक वेळेस निबंधाचे असतात। आपला मानस हा पण आहे की अशीच व्याख्यानमाला किमान महिन्यातून एकदा तरी ही कायमस्वरूपी घेण्याचा पण आपला मानस आहे।
यंदाच्या येणाऱ्या पुढच्या वर्षापासून म्हणजे ज्योतिषशास्त्री 2028 पासून कृष्णमूर्ती शास्त्री ही पदवी आपण सुरू करत आहोत. म्हणजे शास्त्री उत्तीर्ण झालेल्यांना पुढच्या वर्षी या परीक्षेला पण बसता येणार आहे. नवीन नवीन प्रादाक्रांत करणे, नवीन नवीन विषयांमध्ये पुढे येणे आणि महाराष्ट्रातल्या सर्व ज्योतिष संस्थांना, नव्हे भारतातल्या ज्योतिष संस्थांना एकत्र करून एकसूत्री अभ्यासक्रम आखण्याचा प्रयत्न आपण आतापर्यंत करत आलेलो आहोत. ही 39वी शास्त्री परीक्षा तुमची होणार आहे. आतापर्यंत 38 शास्त्री परीक्षा झाल्यात. निकाल साधारणतः आपला लागतो तो 45 ते 50% मध्ये, ते 45% आसपास निकाल लागतो. त्याच्यामुळे मी जे मगाशी सुरुवातीला म्हटलं की आपण रोज 1.5 ते 2 तास आपण या विषयाला दिले पाहिजे. प्रत्येक संस्थाचालक, सर्व शिक्षक जीव तोडून आपल्याला शिकवत असतात, त्यांचं ज्ञान परिपूर्णपणे आपल्याला देण्याचा प्रयत्न करत असतात. आपणही ते मन लावून घेणं आणि त्याप्रमाणे अभ्यास करणं हा भाग आपण केला पाहिजे. आणि त्यांच्याही मेहनतीला आणि आपल्या मेहनतीला यश येवो ही प्रभू रामचंद्रांच्या चरणी प्रार्थना करतो. पण अयोध्या ते श्रीलंका एवढं चालल्यानंतर नंतर दंडकारण्यातून गेलेली सीता त्यांना मिळवता आली. म्हणजे प्रभू रामचंद्रांना सुद्धा कष्ट झालेले आहेत, याची जाणीव आपण पण ठेवावी आणि सर्वांनी या परीक्षेसाठी कष्ट करावेत अशी एक विनंती, सर्वांना आवाहन या निमित्ताने ज्योतिष परिषदेचा अध्यक्ष या नात्याने मी करतो आणि ज्योतिषशास्त्री परीक्षेसाठी सर्वांना शुभेच्छा देतो. आणि या व्याख्यानमालेचा फायदा सर्वांनी घ्यावा. आणि आज या आपल्या व्याख्यानमालेचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. खूप खूप धन्यवाद. सर्वांना पुनश्च एकदा शुभेच्छा. बडवे गुरुजी. धन्यवाद सर. आपण आपलं मनोगत अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितलं, त्याबद्दल मी आपले आभार मानतो. आणि मी आता आजचे व्याख्याते जे आहे सौ अंजली पोद्दार मॅडम, आजचा विषय व्याख्यानाचा आहे निबंध, स्वाध्याय वगैरे आणि तयारी कशी करायची याची हा विषय आज आहे. त्या निमित्ताने मी रामदास सरांना विनंती करतो की त्यांनी सौभाग्यवती अंजलीताई पोद्दार मॅडम यांचा परिचय करून द्यावा. नमस्कार, जय श्रीराम, हरिओम. आजच्या या ऑनलाईन व्याख्यानमालेमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करतोय. आणि आजच्या ज्या मुख्य व्याख्यात्या आहेत सौ अंजली अभय पोद्दार. खरं तर अंजलीताईंची ओळख करून देण्याची काही गरजच नाही, कारण महाराष्ट्राचं जे ज्योतिष वर्तुळ आहे त्या ज्योतिष वर्तुळात कार्य करणारी प्रत्येक व्यक्ती अंजलीताईंना ओळखतेच. तरी सुद्धा आपल्या आजच्या वक्त्या किती श्रेष्ठ आहेत हे नवीन विद्यार्थ्याला कळणं आवश्यक असतं, म्हणून मी त्यांची थोडक्यातच ओळख करून देतोय. यांचं शिक्षण BCom MPM DCA झालेलं असून त्या ज्योतिषशास्त्री, KP विशारद, टॅरो कार्ड रीडर तसेच अंकशास्त्र आणि रत्नशास्त्र विशारद असून ज्योतिर्विद्या वाचस्पती, अक्षरलक्ष्मी पुरस्कार, ज्योतिष सरस्वती पुरस्कार इत्यादी त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांचं संस्थात्मक कार्य सुद्धा मोठं आहे. त्यांची समर्थ ग्रहवेध ज्योतिष संस्था पुणे ही महाराष्ट्र ज्योतिष परिषदेशी संलग्न असून आतापर्यंत त्यांनी हजारो विद्यार्थी घडवलेले आहेत आणि लाखो जणांना उत्तम मार्गदर्शन, समुपदेशन केलेलं आहे. त्या साम डिजिटलवर नियमित भविष्य लेखन करत असतात. महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर अनेक ठिकाणी ज्योतिष संमेलने त्यांनी आयोजित केलेली आहेत. त्या उत्तम व्याख्याता आहेत आणि त्याचा परिचय आज सर्वांनाच होणार आहे. ज्योतिष मासिकात कार्यकारी संपादिका म्हणूनही त्या कार्यरत असून अनेक दिवाळी अंक व मासिकात विपुल लेखन केलेले आहे. संस्थेतर्फे
दरवर्षी ब्रह्मांड नायक दिनदर्शिका त्या प्रदर्शित करत असतात. अनेक विषयावर एक दिवसीय कार्यशाळा त्यांनी आजपर्यंत आयोजित केलेल्या आहेत. मेडिकल ॲस्ट्रॉलॉजीवर लिहिलेल्या प्रबंधास त्यांना गौरव प्राप्त झालेला आहे. ज्योतिषशास्त्र संबंधित 11 पेक्षा जास्त पुस्तकाचे त्यांनी लेखन केलेले आहे. आणि सगळ्यात महत्वाचं की कराड जिल्हा सातारा येथे 27 नक्षत्र वृक्ष असणारी बाग, त्रिनेत्र नक्षत्र वाटिका, तसेच ज्योतिष खगोल अभ्यास केंद्र व पक्षी निरीक्षण केंद्र त्यांनी सुरू केलेलं आहे. आणि आपल्या सगळ्यांना त्यांचं आव्हान आहे की आपणही आपला ग्रुप घेऊन या ठिकाणी जाऊन नक्षत्र वृक्षांना पाहू शकता आणि उपासना करू शकता. यापेक्षाही त्यांचं कार्य अजून भरपूर मोठं आहे. पण मी आता वेळेची गरज लक्षात घेऊन अंजलीताईंना विनंती करतो की त्यांनी आज आपल्याला या ऑनलाईन व्याख्यानमालेतलं पहिलं पुष्प फलादेश, निबंध आणि स्वाध्याय कसा लिहावा याबद्दल सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. अंजलीताई, आपण सुरू करू शकता. अनम्यूट करा अंजलीताई. सॉरी सर. नमस्कार. आजच्या व्याख्यानमालेला सुरुवात करूया आपण. एक आकडा माझा भाग्यांक आहे, त्यामुळे पहिला नंबर आला व्याख्यानाला. या गोष्टी प्रचिती आपल्याला येते. माझे आद्य गुरु श्री स्वामी समर्थ यांना वंदन करून आजच्या कार्यक्रमाला आपण व्याख्यानाला सुरुवात करूया. महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे आज बहुतांशी सगळेच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपले अध्यक्ष श्री चांदवडकर सर, घैसास सर, चव्हाण सर आहेत इथे. त्याचबरोबर बाग सर, बडवे सर, उपाध्ये सर, सगळेजण, त्याचबरोबर वैद्य मॅडम, या सगळेजण आज या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांचे आभार मानते आणि आजच्या व्याख्यानमालेला सुरुवात करते. सगळ्या विद्यार्थ्यांसाठी एक आवाहन आहे की फक्त ज्यावेळी शंका असेल त्यावेळी तुम्ही हँड रेज केला तरी चालेल आणि त्याच विद्यार्थ्यांनी मला शंका विचारा. केऑटिक आपण वातावरण टाळूया आणि आजच्या कार्यक्रमाला आपण इथे सुरुवात करूया. तर मगाशी जसं चांदवडकर सरांनी सांगितलं, रामदास सरांनी खूप छान परिचय करून दिला, त्याबद्दल तुमचे आभार सर. आणि कुणाचं अनाहूतपणे राहिलं असेल तर मी माफी मागते आणि सुरुवात करते कार्यक्रमाला. रामदास सर आणि गोरे सर परीक्षा समितीत असतात आणि परिषदेवर सदस्य झाले, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. अभिनंदन. रामदास सर, गोरे सर आणि बाग सर पण मला वाटतं आज आलेले आहेत. या सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानते आणि आपण पुढे जाऊया. तर मगाशी जसं सरांनी सांगितलं की पहिल्यांदा जी विद्यार्थ्यांना भीती असते ते म्हणजे आधी शास्त्री करायचंय हे आधी अनेक वर्ष त्यांनी ठरवलेलं असतं की ह्या वर्षी बसू का, पुढच्या वर्षी बसू, नको आता नको, नंतर जाऊया. मग ही जी भीती आहे ना, ही शास्त्री परीक्षेच्या वेळी भरपूर विद्यार्थ्यांना असते की मला हे शक्य होणार आहे की नाही. आणि सरांनी जसं सांगितलं की 50% रिझल्ट लागतो. खरं तर काही ही घाबरवण्याची त्यांची मनस्थिती किंवा मानसिकता नाहीये की तुम्ही हे, तर तुम्ही अभ्यास करायला पाहिजे. कारण मी जसं ओळखते आणि या परिषदेची जशी मी संलग्न आहे तसा अभ्यास किती ताऊन सुलाखून तुम्हाला करावा लागतो आणि त्याच्यातलं नॉलेज किती गेन करायला लागतं, किती डीप तुम्हाला सगळ्या गोष्टी आहेत, इन्क्लुडिंग गणित, निबंध, परिचय, फलादेश, सगळं तुम्हाला परफेक्ट यायला पाहिजे. आणि पेपर सुद्धा सहज सोपे साधे नसतात, ट्रिकी क्वेश्चन्स असतात. त्या सगळ्यामधला एक चांगला भाग आहे की जो तुम्हाला सहज सोपं लिहिता येतो तो म्हणजे निबंध स्वाध्याय. म्हणजे हे सगळं केऑटिक वे टाळून आपल्याला ज्याच्यामध्ये हमखास मार्क मिळू शकतात तो म्हणजे निबंध स्वाध्याय. अदरवाईज सगळे पेपर तुम्हाला सोडवायचेच आहेत, 3-3 तासाचे पेपर आहेत आणि मग मुलांचा नंतर असं असतो की अरे स्पीड कमी पडतो, हे होतंय. ही सगळी खबरदारी खरं तर परिषदेने घेतली. परिषदेची अशी कधीही इच्छा नसते की आम्ही मॅक्झिमम मुलं नापास करू. काय करायचंय असं करून? आम्हाला असं नेहमी वाटत असतं की मॅक्झिमम मुलांनी पास व्हावं, मॅक्झिमम मुलांचे रिझल्ट चांगले लागावेत आणि तुम्ही भरपूर अभ्यास करावा असं सांगितलेलं असतं. काही वेळेला त्याचा आपण असं म्हणतो की ही परीक्षा अवघड आहे, नापास होतात, असं नाहीये. तुम्ही तेवढा अभ्यास करावा म्हणून तुम्हाला सांगितलेलं आहे. तर सगळी खबरदारी जी आहे की तुम्हाला 3-3 तासाचे पेपर लिहायचे,
मग तुम्हाला काय करायला लागेल, आधी लिखाणाची प्रॅक्टिस करायला लागेल. आत्ताच्या जगामध्ये जे आपण बघतो की मराठीचे 3-13 वाजलेले आहेत, लिखाण आपण अनेक वर्ष केलेलं नाहीये, किंवा काही जणांचं असं असतं की नोकरीला होतो त्यावेळी थोडंसं लिखाण होत होतं, आणि आजकाल सगळं कम्प्युटराईज झाल्यामुळे लिखाणाची सवय गेली. या सवयी जडण्यासाठीच तर तुम्हाला हे सगळे स्वाध्याय दिलेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं मगाशी चांदवडकर सरांनी जसं सांगितलं ते म्हणजे संशोधनात्मक गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजेत. तुमची तर्कशक्ती जी आहे ना ती तुमची इथे लागली गेली पाहिजे, सगळ्या चांगल्या गोष्टी करता आल्या पाहिजेत. आणि म्हणून परिषद खरं तर एवढे एफर्ट्स घेते. 3-3 तासाच्या पेपरची खरं तर ही पूर्वतयारी असं म्हणू, की तुमचा तर्क कसा डेव्हलप होईल, किंवा तुम्हाला 150 कुंडल्यांचा जो स्वाध्याय दिलाय त्याच्यात सुद्धा हळूहळू तर्क डेव्हलप होतो, लिखाणाची सवय यायला लागते, पटपट कुंडल्या सोडवायला यायला लागतात. निबंध स्वाध्यायात सुद्धा आपल्याला तीच गोष्ट आहे, लक्षात ठेवा. आधी हे मी क्लिअर करते की निबंध स्वाध्याय हा एक विभाग आहे, म्हणजे इट इज ऍज गुड ऍज वन सब्जेक्ट. तुम्ही त्याला असं बाजूला ठेवू नका. हा अतिशय महत्वाचा आहे, कारण विद्यार्थ्यांच्या डोक्यात एकच असतं की आम्हाला 3 विषय, परिचय, गणित, फलादेश. अरे हे का सोडताय? 75 मार्क आहेत तुम्हाला याच्यासाठी, आणि हे मार्क तुम्हाला इतके सहजगत्या मिळणार आहेत, घर बसल्या तुम्हाला मार्क मिळणार आहेत. आणि यू विल नॉट बिलीव्ह, जर तुम्ही कधीही परिषदेची गुणपत्रिका बघितली तर अक्षरशः मुलांना 73-72 असे मार्क 75 पैकी मिळालेले आहेत. किती हार्ड एफर्ट्स घेतले असतील, लिहिण्याची पद्धती काय आहे किंवा कशा गोष्टी केल्यात हे तुम्ही ऑब्झर्व करा. आणि ऍव्हरेज तुमचा स्कोर वाढण्यासाठी, चांगले मार्क येण्यासाठी निबंध स्वाध्यायाला मी तर म्हणेन अगदी पहिलं प्राधान्य द्या. आणि तुमच्या हातात स्पॅन बघा किती आहे. आता जुलै महिना सुरू आहे, तुमची फेब्रुवारीमध्ये परीक्षा आहे, म्हणजे एवढे दिवस तुम्हाला मिळणार आहेत की निबंध स्वाध्याय करायचा आहे. पण याच्यात एक मी तुम्हाला सांगेन की फेब्रुवारीत परीक्षा आहे, सबमिशन तुम्हाला जरी डिसेंबर मध्ये असलं तरी साधारणपणे ऑक्टोबर-नोव्हेंबर पर्यंत तुम्ही तुमचा प्रोजेक्ट रेडी ठेवा. हळूहळू आता जे आज लेक्चर झालं की उद्यापासून तुम्ही काय करायला लागा, किंवा बहुतांशी माझ्या तर विद्यार्थ्यांच्या कुंडल्या पण गोळा करून झालेल्या आहेत. मॅक्झिमम तुम्ही कुंडल्या आधी गोळा करायला लागा. 15 कुंडल्यांचा आपल्याला हा निबंध स्वाध्याय दिलेला आहे. याच्यासाठी जे विषय आहेत हे तुम्हाला माहिती आहेत. कलाकारांच्या पत्रिका गोळा करायच्या, त्याचे डिटेलिंग आपल्याला वैद्य मॅडमने दिलेत, त्या मी सगळ्या आपण ग्रुपवर फॉरवर्ड केलेत. दुसरं आहे मूत्रविकाराविषयीच्या 15 कुंडल्या, इदर ऑर, हे किंवा ते असं आहे, आणि हे 75 मार्काचं आहे. आणि तिसरं जे कन्फ्यूज करायचं नाहीये ते म्हणजे व्यसनाधीनता, हा एक विषय आहे. त्याला असं आपण म्हणतो निबंध स्वाध्याय, त्याला घरचा स्वाध्याय म्हणतो. हा 25 मार्काचा आहे. त्याचे सुद्धा अगदी हातचे मार्क आहेत. तर उद्या मी त्याच्यावर लेक्चर घेणार आहे. आज त्या 25 मार्काचा भाग थोडासा बाजूला ठेवूया. एंडिंगला वेळ मिळाला तर त्याच्यावर मी प्रकाश टाकेल. अदरवाईज ह्या 75 मार्क आपल्याला मिळवायचे कसे? तुम्हाला जर असं इम्प्रेशन असेल की मॅडम आज कलाकारांच्या कुंडल्यांविषयी सांगणार आहेत का मूत्रविकाराविषयी, हे कुठलेही विषय मी आज एक्सप्लेन करायला आलेले नाहीये. इथे फक्त ना फक्त निबंध स्वाध्याय कसा सोडवायचा आणि लिहायचा हे सांगायला आले. आणि याचे लेक्चर्स तुम्हाला पुढे मिळणार आहेत. ते सब्जेक्ट दुसऱ्यांनी घेतलेले आहेत आणि ते तुम्हाला मिळणार आहे. तर आधी मनामध्ये असं अगदी स्वतः सगळ्यांनी असं ठरवा की मला 75 पैकी आउट ऑफ 70च्या वर आपल्याला मार्क मिळाले पाहिजे, हे आधी लक्षात ठेवा. आणि हे खूप इझी आहे, अगदी सोपं आहे. आणि तुम्ही जर असं इम्प्रेशन मध्ये असाल ना सहज जाता येता मार्क मिळतील असं नाही. पण एक तुम्हाला सांगते, तुम्ही ह्या वर्षी ना विद्यार्थी होण्यापेक्षा परीक्षार्थी व्हा. एक ट्रिक आहे किंवा एक तर्क आहे किंवा पेपर कसा सोडवायचा आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. ज्योतिष विद्यार्थी आपण आयुष्यभर राहणार आहोत. या वर्षी एक प्रॉपर सिस्टीमने जाऊ, प्रॉपर वेने जाऊ, जे परीक्षकांना आवडेल, जे शास्त्रामध्ये मला संशोधन छान करता येतील अशा गोष्टी तुम्ही करा. आता ह्या 15 कुंडल्यांचा मानस काय आहे? एक साधारण आपण असा विचार करू की 200 विद्यार्थी परिषदेला शास्त्री परीक्षेसाठी बसले. प्रत्येकी तुम्ही 15 कुंडल्या गोळा करायला सांगितलेल्या आहेत कुठल्या एक्स विषयाच्या. तर तुम्हा परिषदेकडे इतक्या कुंडल्यांचं एकत्रितरित्या संग्रह झालेला आहे की जो संशोधनात्मक आहे. आणि याचा फायदा कोणाला होणार आहे? आपलं शास्त्र वृद्धिंगत होण्यासाठी होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आधी हे लक्षात ठेवा की 75 मार्क म्हणजे तुक्का मार असे आपल्याला मार्क मिळवायचे नाहीये.
मला ह्याच्यातून नवीन काहीतरी नियम पुट ऑन करता येणार आहे का, किंवा नवीन संशोधन मी याच्यामध्ये काही करणार आहे का, किंवा शास्त्रासाठी मी काय डेडिकेशन देऊ शकतो, ही आधी महत्वाची गोष्ट तुम्ही याच्यात लक्षात घ्यायची आणि मग आपण पुढे जायचंय. तर आधी लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला 75 पैकी 70च्या वर मार्क मिळालेच गेले पाहिजेत, कारण हे तुम्ही घरबसल्या मार्क मिळवणार आहात. किती तुम्ही म्हणत असाल, अरे वेळच नाही, अभ्यासाला वेळ नाही, मी सकाळी अमुक वाजता जातो, रात्री अमुक वाजता येतो. मगाशी जसं चांदवडकर सरांनी सांगितलं की 1.5 ते 2 तास तुम्ही अभ्यासासाठी काढले तरी तुम्हाला छान अभ्यास होऊ शकतो. तर इनिशियली आता आपण पहिले 2 ते 3 महिने निबंध स्वाध्याय सहजगत्या कसं आपल्याला करता येईल, रोज थोडी थोडी 4-5 पानं जरी आपण करत गेलो तरी सहजगत्या होणार आहे, हे लक्षात घ्या. तर पहिली गोष्ट काय करायची आपल्याला, विषय आधी कोणता घेणार आहात हा नक्की करा. ओके, त्याच्या 15 कुंडल्या तुम्ही मिळवा आणि मग ही पुढची प्रोसिजर काय आहे. आता हा निबंध स्वाध्याय कसा लिहायचा, त्याची पानं किती, त्याचे पेपर कुठला वापरायचा, ह्या सगळ्या गोष्टी आपण येणार. तर बघा, एक तर ह्याच्यामध्ये ज्योतिष हे शास्त्र सेवेचं शास्त्र आहे आणि शनी प्रधान आहे बरं. तुमचा जनमानसांशी लोकांशी संपर्क यावा म्हणून खरं तर ह्या कुंडल्या तुम्हाला दिलेल्या आहेत. म्हणजे असं नाहीये की इकडून मिळाली तिकडून मिळाली तिकडून मिळाली आणि रट्टा मार अजिबात करायचं नाही. ज्या व्यक्तीची कुंडली तुम्ही घेतलीये त्या व्यक्तीला जाऊन भेटा, त्याच्या आयुष्यातल्या घटना घोडामोडी ज्या झालेल्या आहेत त्या नोंद करून घ्या. त्याचं गोचर वगैरे सगळं तुम्हाला किंवा कालनिर्णयाप्रमाणे दशा वगैरे लावून दाखवायच्या आहेत. त्यामुळे लोकांचं कनेक्शन, जनसंपर्क यावा हाही एक उद्देश आहे. लोकांना बघा, आपल्याला ओव्हरव्ह्यू दिसते की सगळं ऑलवेल अलबेल छान चालू आहे, पण खरं लोकांचे प्रश्न कोणते आहेत, ज्योतिषशास्त्राविषयी समज गैरसमज आपण वन ऑन वन कनेक्शनने दूर करू शकतो का, आणि संशोधन, या सगळ्या एकत्रितरित्या गोष्टी मिळून आपल्याला हा निबंध स्वाध्याय करायचा आहे. आणि म्हणून खरं तर शास्त्री परीक्षेला इतका हेवी जो 15 याचा जो आपल्याला ठेवलाय, याची साधारण 80 ते 100 पानामध्ये आपल्याला हे लिखाण करायचं आहे, बरोबर आहे. आणि ह्याच्यापेक्षा जर कमी असेल तरी मार्क कमी मिळतात, हे लक्षात ठेवा. आणि 100 पानापेक्षा जास्त कोणी करूच नका, कदाचित तुमचा निबंध स्वाध्याय तपासलाही जाणार नाही. उगाच आपल्याला येत आहे म्हणून भारंभार मुद्देसूद व्यवस्थित लिहिणं हे ह्याच्यामध्ये गरजेचं आहे. तर हे निबंध स्वाध्याय आधी लिहित असताना हे लक्षात ठेवा की इंजिनिअरिंगच्या ह्याच्यामध्ये ट्युटोरियल पेपर्स असतात बघा, किंवा स्टेशनरीच्या दुकानामध्ये ट्युटोरियल पेपर्स असतात, A4 साईजचे पेपर येतात, हे तुम्ही मागवा. ओके, आणि ते उगाच हे बघा, प्रत्येकाची साईज एकसारखी असावी, कुणी लिगल कुणी A3चं कट करून असले उद्योग करू नका. काही पेपर आहे बघा असे असतात की एका बाजूला लाईन आहे आणि मागच्या बाजूला ब्लँक आहेत, असे जास्त चांगले. निबंध स्वाध्याय हा मागच्या बाजूला लिहायचा नाहीये, इथे कुठलाही कंजूसपणा आपल्याला करायचा नाहीये. परीक्षकाला तपासायला छान वाटेल असे सुवाच्य अक्षरामध्ये सुटसुटीत मुद्देसूद उत्तम असा निबंध स्वाध्याय आपल्याला लिहायचा आहे. फक्त उजव्या बाजूवर लिहायचं आहे, डाव्या बाजूला मागची जी बाजू असते त्याच्यावर लिहायचं नाहीये. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, तुम्ही ज्या कुंडल्या लिहिणार आहात किंवा तुम्हाला आता माहिती पुस्तकं येतील त्याच्यामध्ये तुम्हाला एक चार्ट दिलेला आहे कुंडलीचा, त्या कुंडलीचे चार्ट एक तुम्हाला पेपर असेल पर्परेशन मधून तो काढायचा, त्याचे झेरॉक्स काढा. जर तुम्हाला 15 आहेत तर त्याचे 20 झेरॉक्स काढून ठेवा, मागे पुढे एखादं आपल्याला कमी जास्त झालं, चुकलं, खाडाखोड झाली तर ऍडिशनल असावं म्हणून. आणि हे लक्षात ठेवा की निबंध स्वाध्याय लिहित असताना या पेपरवर जर ह्या साईडला तुम्ही लिहिणार असाल तर तुमची कुंडली या साईडला आली पाहिजे, म्हणजे चेक करताना परीक्षकाला बरं पडतं की कुंडली डाव्या बाजूला आहे आणि त्याचं एक्सप्लेनेशन उजव्या बाजूला आहे, हे लक्षात ठेवा आणि ती त्या पद्धतीने सेट करा. सगळ्यात एक चुका असतात लोकांच्या, त्या म्हणजे मार्जिन नीट नाही सोडत. काही काही वेळेला असं होतं की तुम्ही मार्जिनचा विचार आधीच करा की बाइंडिंग मध्ये आपल्याला किती जाणार आहे, आणि आपल्याला हार्ड बाइंडिंग जे गोल्डन एम्बॅसनचे आहेत असलं बाइंडिंग करायचं नाहीये. साधं कार्डशीट, पण ते छान असावं, थोडंसं हलकं जाड कार्डशीट घ्या आणि पक्की बांधणी करायची त्याची. कशाची? दोऱ्याची. अप्पा बळवंत चौकात पुण्यामध्ये आपल्या इथे मिळतात, तुमच्या सिटीमध्ये कुठे मिळत असतील तर ती बघा, आणि त्याच्यावरती कार्डशीट लावून टेप लावून टाकायची. स्पायरल बाइंडिंग अलाउ नाहीये, हे लक्षात ठेवा. जर स्पायरल बाइंडिंगचे निबंध आले तर परिषद परत पाठवते, रादर
ही संस्था चालकांची जबाबदारी आहे की असे घेतच नाही आम्ही लोक, कारण हे आमच्या याच्यावर जबाबदारीवर पुढे जातात. त्यामुळे कोणीही स्पायरल बाइंडिंग करायची नाही. तुमचा हा निबंध स्वाध्याय 75 मार्काचा आहे, याच्या 3 प्रती काढायच्या तुम्ही. किती? 3 प्रती. कारण एक ओरिजिनल जे हाताने लिहिलेलं आहे, आणि हे लक्षात ठेवा, स्वहस्तलिखित निबंध असावा. याच्यामध्ये टाईप केलंय अजून छान दिसेल, मग हा फॉन्ट छान दिसेल, ते कम्प्युटराइज केले, चालणार नाही. हाताने पेपर जसं आपण लिहितो तसं सगळं हाताने लिहायचंय. आणि याच्या मात्र 2 झेरॉक्स तुम्ही काढू शकता, 2 सेट. ओके, एक सेट तुम्ही तुमच्याकडे ठेवा झेरॉक्सचा, एक सेट हा तुमच्या संस्थेकडे द्या. संस्थेकडे सुद्धा एक सेट असावा. आणि ओरिजिनल जी मूळ प्रत असते ती तुमची परिषदेकडे जाते आणि तिथे चेकिंग होतं. तुमच्या माहिती पुस्तकामध्ये तुमचा नंबर त्याला आलेला असेल, रजिस्ट्रेशनचा नंबर असतो, तो तिथे नंबर त्या पेपरवर असणार आहे, तो तिथे तुमची आयडेंटिटी असते. या व्यतिरिक्त निबंध स्वाध्यायामध्ये स्वतःच्या नावाचा उल्लेख होईल, संस्थेच्या नावाचा उल्लेख होईल, किंवा माझे हे गुरु आहेत, हे असं काहीही लिहू नका की ज्याच्यामुळे आपली आयडेंटिटी कळेल, किंवा मला हे सर आवडतात, मला ह्या मॅडम आवडतात, मी यांच्याकडून शिक्षण घेतलं. अजिबात लिहायचं नाही. कोणाचाही तुमच्याही नावाचा उल्लेख नाही, किंवा तुम्ही आधी कोणाकडे शिकला हे काही विचारलेलं नाहीये. स्वतःचं इंट्रोडक्शन निबंध स्वाध्यायामध्ये द्यायचं नाही, हे आधी लक्षात ठेवा. निबंध स्वाध्यायामध्ये तुम्हाला मी सांगितलं 80 ते 100 पानं एवढीच लिहायची आहेत. आता याचं फॉर्मेशन कसं पाहिजे, किंवा हा निबंध स्वाध्याय कशा पद्धतीनं केला पाहिजे, एक साधी बघा तुम्हाला सिस्टीम सांगते. सपोज फॉर एक्झाम्पल 15 कुंडल्या आहेत. एका कुंडलीचं एक पान जे तुमचं कुंडलीचं लिहिलेलं आहे ते एक पान गेलं. ओके, की त्याच्यामध्ये आपण काय लिहिलं, लग्न कुंडली लिहिली, भावचलित कुंडली लिहिली, नवमांश कुंडली लिहिली, चंद्र कुंडली आणि नक्षत्रांचं एक्सप्लेनेशन लिहिलं. हा तो चार्ट आहे. ओके, ते मी लिहिलं. त्याचं एक्सप्लेनेशनचे जे 3 पेपर हे सफिशियंट होतात. अगदी तुम्ही व्यवस्थित लिहिलं, म्हणजे सपोज फॉर एक्झाम्पल दशेचं एखादं गेलं, गोचरीचं एखादं गेलं, पंचांगासाठी एखादं गेलं, 3 पेपर मध्ये तुम्ही ते आटोपा. खूप त्याला एका कुंडलीचे 4-4, 5-5 पेक्षा जास्त पानं लावून निबंध स्वाध्याय वाढवू नका. ओके, म्हणजे काय झालं, इथे 15 तुमच्या कुंडल्या आहेत, 15 कुंडल्यांसाठी एका कुंडलीला तुम्ही 4 पेपर वापरले. याचा अर्थ काय होतो, 15 चोक 60 पेपर तुमचे इथेच गेले. मग आता तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला 40 पानं जी आहेत, या 40 पानामध्ये बाकीच्या गोष्टी करण्यासाठी मुभा आहे. मग हे काय करायचंय, तर बघा, सिस्टमॅटिक वेने निबंध लिहायला पाहिजे. आधी एक लक्षात ठेवा, जो कोणता तुमचा विषय असेल त्या विषयाची आधी माहिती व्यवस्थित काढून घ्या की नक्की त्याचं म्हणणं काय आहे. त्याच्यासाठी असणारे संदर्भ ग्रंथ तुम्ही वाचणं आवश्यक आहे ऍट एनी कॉस्ट. संस्कृत श्लोक, ज्योतिष नियमावली, या सगळ्या गोष्टी रफ वर्किंग मध्ये तुम्ही काढून ठेवा. अशी जर तुम्ही चूक करत असाल की हो मी खूप छान आहे आणि माझं खूप सगळं चांगलं येणार आहे आणि मी निबंध स्वाध्याय लिहायला सुरुवात केली, असं करायला सुरू करू नका. रफली तो डेटा आधी यू कीप इट असाइड, बाजूला काढून ठेवा की मला या पद्धतीनं करायचंय आणि या गोष्टी करायचंय. निबंध स्वाध्याय हा आकर्षक वाटला पाहिजे. असं आता काही जण मुलं घाबरतात, बापरे आता काय करू, याच्यामध्ये रंग कुठला आहे. बघा, एक तर निळं आणि काळं पेन इज ओके, लाल पेनाने लिहायला जाऊ नका. त्याच्यात तुम्ही हायलायटर वापरू शकता. पूर्वी स्केच पेन म्हणायचे, पण रंगीत पेन सुद्धा तुम्ही वापरू शकता जर तुम्हाला वेगळं काही करायचंय. हिरवं प्लेन किंवा ग्लिटरच्या काही गोष्टी, किंवा तुम्ही त्याच्यात कोष्टक असू शकतील तर ते, किंवा आता तुम्हाला मूत्रविकार सारखा तुम्हाला विषय दिलाय, याच्यामध्ये ह्युमन बॉडी किंवा ते ऑर्गन हाऊ इट वर्क्स, याच्यासाठी तुम्हाला जर कलर पिक्चर्स असतील तर ते तुम्ही त्याच्यात ऍड करू शकता. पण उगाच वेडपटासारखा काहीतरी तो निबंध स्वाध्याय डेकोरेट करायला जाऊ नका. मला आठवतंय मागे 2 वर्षापूर्वी माझ्याकडे जालनाचे विद्यार्थी होते, बीड जालना वगैरे, आणि त्यांना निबंध खूप वेळा, आपण आता हे लेक्चर्स परिषद दरवर्षी घेते आणि संस्था चालक, शिक्षक हे सगळेजण मार्गदर्शन करतच असतात. पण ते एक 3-4 प्रोजेक्ट माझ्याकडे आले. पेपर एकतर त्यांनी लिगल साईज वापरला होता आणि लिगल पेपरच्या बाहेर जवळजवळ 4 इंच वरचं त्याचं कव्हर होतं आत ते, आणि इतकं तुम्हाला सांगते फ्लोरोसंट कलर त्यांनी सगळे घेतले होते की डोळ्यात असा पिवळा रंग, हिरवा रंग डोळ्याचे, आणि त्याला अक्षरशः तुम्ही
LKG UKG चे लोक असतात ना, कुठेतरी स्टार्स लाव, कुठेतरी साटनचे रिबन लाव, कुठेतरी कार्टून लाव, असं त्यांनी करून दिलं होतं. असे प्रोजेक्ट अजिबात करू नका. अक्षरशः मी तो परत पाठवला. त्यांना म्हटलं की हे असं झँक काही इथे चालणार नाहीये, व्यवस्थित डिसेंट प्रोजेक्ट. हे बघा, प्रोजेक्ट कसा असायला पाहिजे. 4 वर्षांनी तुम्ही ज्यावेळी हातात प्रोजेक्ट घ्याल त्यावेळी यू शुड फील प्राऊड युअर सेल्फ, की अरे मी किती निबंध स्वाध्याय छान केलाय त्यावेळी, आणि अजूनही मला असा अभिमान वाटतो. इतका सुंदर तुम्ही निबंध स्वाध्याय करा की तुम्हाला अभिमान वाटलं पाहिजे, ना माझ्यासाठी ना परिषदेसाठी. स्वतःचा अभ्यास, स्वतःला आधी कॉन्फिडन्स वाटला पाहिजे की मी ह्याच्यामध्ये किती गोष्टी करू शकतो. आता बघा, सुरुवात आपण जी करतो निबंध स्वाध्याय ज्यावेळी आपण करणार आहोत, त्यानुसार विषय तुमचा कुठला घेतलेला आहे त्या विषयाचं प्रास्ताविक करणं तुम्हाला गरजेचं आहे. प्रस्तावना लिहिणं, मग त्याच्यामध्ये ज्योतिषीय नियम लिहा, किंवा त्याच्या संबंधित शास्त्राचे नियम काय सांगतात, किंवा हे नियम ते अप्लाय कसे होत आहेत, कुंडलीला अप्लाय कसे होतात. फॉर एक्झाम्पल, तुम्ही त्या ह्याच्यामध्ये एखादं उदाहरण दिलं की कलाकार व्यक्तीची कुंडली, आणि समहाऊ आता 2026 आलाच होता बघा, अमिताभ बच्चनची कुंडली होती. तर त्या असा एखादा कलाकार तुम्ही फॉर एक्झाम्पल म्हणून आधीच्या ह्याच्यामध्ये घेऊ शकता, आणि तुम्ही ते अनालाइज करू शकता की असं असं होतं. इट इज एक्सक्लुडिंग 15 कुंडल्यामध्ये ही कन्सिडर केली जात नाही. 15 कुंडल्या ह्या वेगळ्या असणार आहेत की ज्याचे तुम्ही इंटरव्ह्यू घेऊन त्याचे तुम्ही अनालिसिस जे सगळे आहेत लिहून काढलेले ते. मग तुम्ही बघा की या कुंडल्या सगळ्या त्याचा अभ्यास केल्यानंतर ह्याची प्रचिती कशी आली, याचा निष्कर्ष कसा, किंवा ह्याचा उपसंहार आपल्याला लिहायचा आहे, आणि तुलनात्मक सगळी कोष्टके. नवीन आता कम्प्युटराइज्ड आलेल्या गोष्टींमध्ये एक गोष्ट चालू शकेल, म्हणजे तुम्ही जर ग्राफ टाकले त्याच्यामध्ये, तर ते कम्प्युटराइज्ड एखादा ग्राफ मध्ये असेल तर तो परीक्षकांना आवडेल असा तुम्ही बघा, की तू बघितलं ना की असं छान वाटलं पाहिजे की अरे किती मेहनत घेतलीये या प्रोजेक्टवर. मार्क कापू तर मी किती कापू, म्हणजे नुसतं डेकोरेशनला नाही, अभ्यासाच्या साठी सुद्धा आहे. प्रत्येक पत्रिकेचं बघा, आता तुम्ही प्रस्तावनामध्ये ह्या गोष्टी लिहिताय, म्हणजे मला आधी हा विषय का आवडला, परिषदेने ह्या संधी दिलेल्या आहेत, तर याच्यामध्ये शास्त्राचं माझं कसं संशोधन होणार आहे, आणि यामध्ये ज्योतिषीय नियम काय वाटतायत मला, ते त्याचा उल्लेख तुम्ही करणार आहे. संस्कृत श्लोक एकत्रितरित्या तुम्ही लिहून काढा, बरोबर आहे. या सगळ्या गोष्टी त्या प्रस्तावनेमध्ये लिहा. मनोगतामध्ये तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी घेऊ शकता की मला काय वाटलंय हे करत असताना, किंवा काय फिलिंग आलंय, किंवा मी या शास्त्राबद्दल किती आदर बाळगतो, किंवा आय फील मला असं खूप छान वाटतंय की मी या शास्त्राचा अभ्यास करतोय, म्हणजे मी कुठेतरी भाग्यवान आहे. अशा चांगल्या गोष्टी, किंवा मी आतापर्यंतचा प्रवास म्हणजे किती छान हे सगळं ज्योतिष आपण इथपर्यंत येऊन ठेपलेलं आहे, आणि मला याच्यात अजून मी किती डेडिकेशन देऊ शकतो, अशा गोष्टी तुम्ही मनोगतामध्ये वगैरे लिहू शकता. पत्रिकेचे जे तुम्ही डिस्क्रिप्शन लिहिणार आहात, किंवा आधीच्या ह्याच्यात प्रस्तावनेमध्ये सुद्धा तुम्ही जे लिहिणार असाल, विषयाला अनुसरून लिहा. विषय सोडून कोणतीही गोष्ट करायची नाहीये. आणि हे बघा, आपल्याला निबंध लिहायचा म्हणजे पत्रिकेचं संकलन करून काहीतरी दिलंय असं अजिबात करायचं नाहीये. निबंध स्वाध्याय 80 ते 100 म्हणजे खूप छान तुम्हाला याच्यामध्ये आपल्याला हव्या असणाऱ्या गोष्टी, आपलं संशोधन हे व्यवस्थितरित्या मांडता येतं. विषयाशी संदर्भित. हे बघा, परिषदेची इच्छा काय असते की तुम्ही ठीक आहे अभ्यास करताय, पण कुठला अभ्यास करताय, किती पुस्तकं वाचताय, काय करताय, याच्यापेक्षा तुम्ही जुन्या ग्रंथांचा अभ्यास केलाय का, किती श्लोकांचा अभ्यास केलाय का, ऋषीमुनी वेगळं काय म्हणतात, किंवा ह्याच्यात नवीन काय तुम्हाला आढळलंय शोधून काढा. या कुंडलीमध्ये म्हणजे आम्ही जरी शिकवत असू शिक्षक, तरी सुद्धा तुम्हाला वेगळं काहीतरी व्ह्यू किंवा थॉट तुमचा स्वतःचा असेलच ना. आपला तर्क वाढतोय अशी कुठली गोष्ट तुम्ही लिहू शकताय ते बघायचं. सुवाच्य अक्षर लिहायचं, सुटसुटीत लिहायचं. खाडाखोड इन केस झाली तर असं मी नाही म्हणत की पान फाडून द्या टाका, व्हाईटनरनं ते तुम्ही हलकंसं सेट करू शकता. शक्यतो निबंध स्वाध्याय वेळेमध्ये पूर्ण होण्यासाठी तुम्ही आतापासून कामाला लागा हे सांगेन. पेपर सांगितलंय, ऑफिस फाईल मध्ये निबंध स्वाध्याय असं ते हे करून द्यायचं नाहीये, हे लक्षात ठेवा. सगळे निबंधची बघा, आता आपण लेक्चर्स घेतो, हे सगळ्या क्लासचे विद्यार्थी एकत्रितरित्या आलेले आहेत, सगळ्यांची बांधणी एकसारखी पाहिजे, बरोबर आहे. हे घ्या. पत्रिका ही महत्वाची गोष्ट तुम्ही ही नोट डाऊन कराच. कुठलीही पत्रिका कॉपी चालत नाही, म्हणजे तुमच्याकडे आहे तीच माझ्याकडे आहे, माझ्याकडे आहे तीच अजून कोणाकडे. परीक्षक आपले इतके हुशार आहेत की त्यांना रिपीट झालेली पत्रिका कळते,
म्हणजे इतकं तुम्ही हे लक्षात ठेवा की कुठलाही पेपर, इवन निबंध स्वाध्याय पेपर, हे सगळे अगदी बारकाईने तपासले जातात. त्यामुळे जर तुम्ही म्हणत असाल अरे यांच्याकडे कलाकाराची कुंडली आहे तीच मी घेतली तर चालेल का, चालणार नाही. अक्षरशः तुम्हाला नापास करतात. यू विल नॉट बिलीव्ह. निबंधात तुम्ही नापास झालात तर तुम्ही फलादेशाला नापास, इकडे नापास करून टाकतात. हे लक्षात ठेवा. पुढे तुम्हाला एक विषय आहे तो परत परत द्यावा लागतो, हे लक्षात ठेवा तुम्ही. त्यामुळे निबंध स्वाध्यायाला तुम्ही दुर्लक्षित करू नका. ओके. आणि रिपीट कुंडल्या नाही घ्यायच्या किंवा चोरून घेतलं ह्याचं आणि त्याचं मध्येच टाकलीये, चालत नाही. सगळ्या वेगवेगळ्या कुंडल्या पाहिजेत, हे आधी लक्षात ठेवा. पत्रिका स्वतंत्रपणे जमवायचे, त्याचे अनालिसिस स्वतंत्रपणे लिहा. आता हे आधी महत्वाचं आहे की आपण अनुक्रमणिका सुरुवातीला तुम्ही ह्याच्यामध्ये टाका. परीक्षकाला तपासताना हे समजलं पाहिजे की किती पानापासून किती पानापर्यंत प्रस्तावना आहे, किती पानापासून किती पानापर्यंत मनोगत लिहिलेलं आहे, आतमध्ये तुमच्या कुंडल्या किंवा ज्योतिषीय आधार किंवा श्लोक किती पानावर आहे, संदर्भ ग्रंथ ह्याची सूची तुम्ही तयार करा. ही तुम्ही लास्टला टाकू शकता किंवा सुरुवातीला टाकू शकता की हे संदर्भ ग्रंथ आम्ही याच्यासाठी वापरलेले आहेत, ह्याची सूची तुम्ही टाकू शकता. या सगळ्याचं बायफर्गेशन, या सगळ्याचे तुम्ही नंबर जे आहेत, पेज नंबर, हे नोट डाऊन करायचे अनुक्रमणिकेमध्ये. शेवटी असणारे निष्कर्ष, उपसंहार, याही गोष्टी तुम्ही तिथं नोंद करणं गरजेचं आहे. म्हणजे जर तुम्ही तुमचा 100 पानांचा प्रोजेक्ट आहे, 1 नंबर पासून 100 नंबर पानापर्यंत किती किती काय आहे, 1 ते 5 मध्ये काय आहे, 5 ते 10 मध्ये काय आहे, 15 ते 18 मध्ये काय आहे, हे सगळे अनालिसिस तिथे अनुक्रमणिकेमध्ये व्यवस्थित येणं गरजेचं आहे, हे लक्षात ठेवा. आपल्या हस्ताक्षरामध्ये निबंध लिहा. जर असं उगाच मित्राला सांगितलं, घरच्यांना सांगितलं, मुलांना असं टाइमपास कामं करायची नाहीत अजिबात, हे लक्षात ठेवा. आणि कम्प्युटर वापरायचा नाहीये. फॉन्ट वगैरे छान येण्यासाठी अक्षरशः नापासून जाल, परीक्षेत हातात सुद्धा घेत नाहीत असे प्रोजेक्ट, हे लक्षात ठेवा. निबंधावर बघा, परीक्षा क्रमांक तुम्हाचा जेव्हा येईल त्यावेळी तो परीक्षा क्रमांक त्याच्यामध्ये घालायचा आहे. तो स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये व्यवस्थित घाला. कुठेही बघा, जी अनावश्यक असणारी चित्र किंवा काहीतरी वाईट गोष्टी घुसडायचा वगैरे प्रयत्न करू नका. रिलेट असणारे ग्राफ वगैरे असतील तर ते चालू शकतात, कारण तो एनहान्स होतो किंवा तो प्रोजेक्ट जास्त छान होतो, किंवा मूत्रविकारासाठी तुम्हाला त्या गोष्टी गरजेच्या आहेत. कलाकार आहे म्हणून आलिया भटचा उगाच फोटो लावला, अशा काही गोष्टी करू नका. इट इज नॉट ऍप्लिकेबल. तुम्ही ते लावायचं नाहीये, ते चालणार नाहीये, लक्षात ठेवा. नाही तर तुम्ही म्हणाल मॅडम म्हणाल्या होत्या कलाकारांची कुंडली आहे किंवा ही नर्तिका आहे आणि तिचं, असे काही तुम्ही त्याच्यामध्ये टाकू नका. कुठल्याही ह्याच्यावर गावाचं नाव किंवा मी किती भारी आहे असं कुठलंही आपल्याला तिथे सांगायला जायचं नाहीये. प्रस्तावनेत, मनोगत मध्ये या गोष्टी करायच्या नाहीत. निबंध स्वाध्यायाच्या प्रति 3 करायच्यात, हे मी तुम्हाला सांगितलंय. कॉपी कॅट कुठलीच गोष्ट करायची नाही, हे लक्षात ठेवा. फक्त एक कॉपी असू शकेल की मॅक्झिमम ग्रंथ जे आहेत, आता पराशरी आहेत, ठीक आहे, फलदीपिका आहेत, हे कॉमन आहेत, हे असू शकतात, सगळेजण तेच वापरतात, बरोबर आहे. हेच तुम्हाला सांगितलं, डाव्या उजव्या पानावर व्यवस्थित लिहायचं. आणि परिषदेची अट दुसरी जी आहे ती, इतके वर्ष मी क्लास घेते त्यामुळे मला माहिती आहे, यांचे सगळे रूल्स स्ट्रिक्टली फॉलो केले जातात. कधीही उपटसुंबासारखं येऊन लोकांनी असं म्हण की नाही बाबा चला आत्ताच मी प्रोजेक्ट देतो, आता माझं झालं, चालत नाही. तुम्हाला त्याची मुदत दिलेली आहे, त्या मुदतीमध्येच तुम्हाला तो प्रोजेक्ट सबमिट करायचा आहे. इव्हन संस्थेच्या हातात सुद्धा कोणत्याही गोष्टी नसतात. हे जर तुम्हाला असं वाटत असेल की नाही मॅडमची ओळख आहे आणि मग आपण, असं काही होत नाही. त्यामुळे मुदतीच्या आधी जर निबंध मिळाला नाही तर त्या व्यक्तीला, त्या विद्यार्थ्याला परीक्षेलाच बसता येत नाही, हे आधी लक्षात ठेवा. ते बघितलं जातं की किती जणांचे आलेत काय, आणि मग परीक्षेला बसवलं जातं. किंवा असं वाटलं की हा चला चांदवडकर सरांची माझी ओळख आहे, मी त्यांना नेऊन देतो, गप्पाही होतील. नाही, वैयक्तिकरित्या कोणतेही निबंध तिथे जाऊन दिलेले स्वीकारले जात नाहीत. हे तुमच्या संस्थेच्या थ्रू, जी संस्था आहे त्यांच्याकडे, ते संस्था चालक या सगळ्या गोष्टी करतात, त्यांच्याकडून तुम्ही निबंध पुढे फॉरवर्ड करायचे असतात. आता आधी बघा की निबंध करायचे हे आधी लक्षात ठेवा, मार्क आपल्याला छान मिळवायचे हे लक्षात ठेवा. रोज थोडंसं मेडिटेशन करत जा. अभ्यास तर वाढवाच, पण हा अभ्यास मनन, चिंतन आणि सराव पाहिजे.
लेखनाचा सराव हा हळूहळू याच्यामधून होतोच. आणि कधी जर तुम्हाला असं वाटत असेल की अरे मला ह्याच्यामध्ये गोंधळ होतोय की मला ही गोष्ट समजत नाही, तर तुमचे संस्था चालक असतात, त्यांच्याकडे जुन्या विद्यार्थ्यांचे निबंध असतात. तुम्ही ती अथॉरिटी तुम्हाला आहे, तुम्ही मागू शकता की अरे कसं आहे स्पेसिमन दाखवा, आम्हाला जुन्या विद्यार्थ्यांनी कसे लिहिले ते दाखवा. आता माझे सुद्धा विद्यार्थी खूप वेळेला निबंधाच्या याच्यामध्ये पहिले दुसरे येतात. आता एक भारती पाटील म्हणून आहे, त्यांना 73 मार्क मिळाले होते. मी आवर्जून तो निबंध स्वाध्याय दाखवते की विद्यार्थ्यांना हे बघा, असा निबंध स्वाध्याय लिहायचा असतो. तुम्हाला एफर्ट्स घ्यायला लागतात, पण हे एफर्ट्स साठी तुमची घरात तुम्हाला वेळ आहे, घाईघाईनं करण्याची ही गोष्ट नाहीये. त्यामुळे आधी विचार करा की अभ्यास, मनन, चिंतन आणि मी याच्यामध्ये कुठले मुद्दे घेणार आहे. तुमचे जे कलिग असतात किंवा तुमचे विद्यार्थी आहेत, मित्र, यांच्याशी चर्चा करा की कसं वाटेल, किंवा संस्था चालक, शिक्षक किंवा अजून तुमचे जे मेंटॉर ज्योतिष क्षेत्रातले असतील त्यांच्याशी तुम्ही चर्चा करा आणि बघा की कसं अजून मी छान लिहू शकतो. तर ह्या पद्धतीने सुरुवात करा. प्रस्तावना लिहा, पत्रिकांची निवड चांगली करा की ज्याच्यामध्ये काहीतरी चॅलेंजिंग आहे. बरोबर आहे, नुसताच कलाकार झाला आणि कलाकार आहे, अरे पण काय कुठले पुरस्कार मिळाले का त्याला, कुठल्या गोचर दशेमध्ये मिळाले आहेत, दशेमध्ये मिळालेत, किंवा गोचर त्याचं त्यावेळी काय होतं, मग अमुक पुरस्कारच का मिळाला त्यावेळी, ग्रहांची सगळ्या ज्या गोष्टी, किंवा काही काही वेळेला एक सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगते, काही वेळेला इतर सगळ्या गोष्टी आता कॉमन कॉमन मॅन किंवा एक जनरल सगळे विद्यार्थी करतात तो एक प्रकार आहे की नुसती पत्रिका घ्यायचं, लग्न कुंडलीनुसार एक्सप्लेनेशन, चंद्र कुंडलीनुसार एक्सप्लेनेशन, पण याच्यापेक्षा बियॉन्ड तुम्ही काय करू शकता, कुंडलीतले विविध योग काढा. आता हा पॅटर्न आहे ना, जेव्हा आपण कुंडली बाजूला आपण लिहिलेली आहे लेफ्ट साईडला, राईट साईडला काय लिहायचं, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे म्हणजे आपलं फाउंडेशन म्हणजे आपलं पंचांग. कुंडली बघितली ना की आपल्याला लक्षात, आणि हे तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह तिथे लिहू शकता की अरे ह्या बालकाची अमुक तिथी जन्माच्या वेळी आहे, मग ह्याचं तिथी फल काय, अमुक नक्षत्र आहे, मग नक्षत्र फल काय असू शकेल, करण फल काय असू शकेल. हाच तर संशोधनाचा भाग आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल शिक्षकांची कुंडली असेल तर तुम्हाला गुरु पॉवरफुल आहे हे दाखवता आलं पाहिजे. मग कुठल्या ह्याच्यामध्ये धनुरास, धनुलग्न, मीन रास, मीन लग्न, अशा गोष्टी, किंवा अमुक नक्षत्र किंवा गुरुचे ओरे, असे एक्झाम्पल्स. की आता कलाकाराची कुंडली, इथे शुक्र काय आहे पॉवरफुल का दिसतोय, कुठली लग्न आहे, तूळ रास आहे, तूळ लग्न आहे, किंवा षोडश वर्गामध्ये शुक्राला किती पॉवर मिळालेली आहे, या गोष्टी तुम्ही सांगू शकता. कुठल्या तिथीला जन्म, जया तिथी आहे का म्हणून त्याला जय मिळालाय, किंवा चंद्राची पॉवर आहे म्हणून तो लोकप्रिय झाला. या सगळ्या गोष्टी तुम्ही लिहा, पंचांगातल्या 5 गोष्टी. आणि इवन तुम्हाला सांगते, शक, संवत्सर, पक्षफल, वारफल, हे सगळं जर तुम्ही लिहिलं तर अर्ध्या पानामध्ये खूप छानसा असा तुमची सुरुवात होईल. बरोबर आहे, पंचांगाचे सगळे डिटेल्स लिहायचे. बरोबर, संवत्सर, आयन, पक्ष, नंतर करण फल, तिथी फल, ही सगळ्या गोष्टी तुम्ही लिहा आणि त्याची शॉर्ट मध्ये फलित पण लिहा. बर, नुसतं लिहायचंय, प्रोजेक्ट भरवायचा म्हणून लिहायचं नाही, जे तुम्ही लिहाल त्या सगळ्यांचा तुम्हाला निष्कर्ष एंडिंगला द्यायचा आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे हे आधी लिहायचं. मग तुम्हाला तुमची जी कुंडली तुम्हाला दिलेली आहे, लग्न कुंडलीच्या अनुषंगाने त्याचं विवेचन लिहायचंय, चंद्र कुंडलीच्या अनुषंगाने त्याचं विवेचन लिहायचंय, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट परिषदेला आवडतं ते म्हणजे चलित कुंडली. लग्न कुंडलीमध्ये काही असणारे ग्रह चलित कुंडलीमध्ये बदलतायत, त्याचे अनालिसिस तुम्ही कसे लावताय. तर ही सुद्धा गोष्ट परीक्षामध्ये लिहिताना भावचलित कुंडलीला अनन्यसाधारण महत्व आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि सूक्ष्म विचार म्हणून नक्षत्र विचार हा त्यावेळी त्या पत्रिकेच्या ह्याच्यामध्ये तुम्ही नोंद करा. आणि म्हणून अंशात्मक ग्रह बघण्याची सवय लावून घ्यायची, नक्षत्र आहे, त्याचं चरण आहे, बरोबर आहे, या गोष्टी करायच्या. पारंपरिक पद्धतीने खूप छान पद्धतीने अनालिसिस करता येतात. लग्न, राशी, नवमांश, नंतर ती घटना का झाली, त्यावेळी गोचर ग्रह काय होते, त्याचे अनालिसिस लावा. किंवा रोगासंदर्भात आहे, तर तुम्हाला मूत्र रोग आहे, किडनीचे काही त्याला इश्यू झाले, काही सर्जरी झाली असेल, तर त्यावेळी हे तुम्ही नमूद करा. मग त्यावेळी बघा तुम्हाला 16 प्रकारच्या कुंडल्या दिलेल्या असतात. यात तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की कुठली कुंडली कधी वापरायची. रोग आजार आहे तर त्रिशांश कुंडलीचा वापर आपल्याला केला पाहिजे, हे आपल्याला समजलं पाहिजे. हे तुम्ही लक्षात घ्या. आणि त्यात
अशा इम्प्रेशन मध्ये नका राहू की 16 कुंडल्या लिहायच्या. अरे 16 कुंडल्या तुम्ही लिहा किंवा सॉफ्टवेअर वरून तुम्ही बघून लिहून पण काढा, पण त्याचे अनालिसिस पण पाहिजेत ना. ज्या महत्वाच्या कुंडल्या आहेत की ज्या विषयाला अनुषंगून आहेत त्या महत्वाच्या कुंडल्यांवर तुम्ही तुमचं लक्ष केंद्रित करा आणि त्याचं एक्सप्लेनेशन छानपैकी लिहा. नंतर दशा आहे गोचराचा, आता मी तुम्ही सांगितलं दशाचा विचार तुम्ही करू शकता. आणि याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला वाटत असेल कुंडलीतले ग्रहयोग शोधून काढा ना. म्हणजे काहाल योग आहे, पारिजात योग आहे, केदार योग आहे, मुसल योग आहे, नौका योग आहे, वीणा योग आहे, सरस्वती, काय कुठले योग ह्याच्यामध्ये झाले. पंचमहापुरुष योग हे कॉमन आहे की आपण म्हणतो गजकेसरी योग आहे, हंस योग आहे, शश योग, हे कॉमन आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय पुस्तकांचा अभ्यास केलाय, काय या कुंडलीचा दर्जा इतका उच्च झालाय किंवा काय या कुंडलीचा दर्जा घसरलाय, हे तुम्ही सांगा. याचबरोबर अष्टक वर्गाचं तुम्ही अनालिसिस तुम्ही त्याच्यामध्ये लावू शकता. काही जण न्यूमरॉलॉजी सुद्धा त्याला सपोर्टिव्ह म्हणून घेऊ शकतात, ते सुद्धा इथे ग्रँटेड आहे. असं काही तुम्हाला त्याचे मार्क कमी केले जात नाही. तुम्हाला नवीन, इनोव्हेटिव्ह, क्रिएटिव्ह आणि छान जे त्या विषयाला सूट होईल, तुमचा आणि इतरांचा सुद्धा तो स्वाध्याय वाचताना ज्याचा तर्क डेव्हलप होईल, अशा गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये करणं गरजेचं आहे. मी म्हटलं ना की पत्रिकेचं विवेचन हे खूप छान, चांगलं, सुटसुटीत, कुठलाही भाग न सोडता. याचा उपयोग कधी होतो तुम्हाला सांगू का? बेसिकली तुम्ही एवढ्या कुंडल्या, 15 कुंडल्या, तो 150 कुंडल्यांचाही तुमच्या हाताखालून एक एकदा जाणार आहे. तुमची नजर बसते. म्हणजे जरी तुम्हाला ओळखायला आल्या कुंडल्या किंवा परीक्षेमध्ये फलादेशाच्या पेपरमध्ये तुम्हाला इतर कुंडल्या लिहायचं असेल, त्याचे एक्सप्लेनेशन पटपट येऊन जाईल. तुम्हाला हा अतिशय उत्तम चांगला सराव होतो, हे लक्षात घ्या. परत तुम्हाला इंटरनल स्वाध्याय जे 25 आहेत त्याच्यात सुद्धा 3 कुंडल्या आहेत. म्हणजे तुमच्याकडून किती कुंडल्या हाताखालून लिहून जातात बघा. त्यामुळे हा अतिशय उत्तम मार्ग आहे की तुम्हाला पेपर चांगलं जाण्यासाठी निबंध स्वाध्याय चांगला करा. बरोबर आहे. महत्वाच्या गोष्टींच्या नोंदी करायला विसरायचं नाही. जसं ग्रह अस्तंगत आहेत, वक्री आहेत किंवा स्तंभी झालेले आहेत. तुम्ही त्याला आरूढ लग्न लावू शकता, सहम विचार लिहू शकता. थोडक्यात पत्रिका जी आहे ना, ह्या पत्रिकेचा किती वेगवेगळ्या अँगलनं आणि आस्पेक्टनं मी विचार करू शकेन, हा तुम्ही विचार करायचा. तुम्हाला गाईड करणारे गुरुजन तुमचे असतातच, शिक्षक असतातच, पण तरी सुद्धा माझं स्वतःच काहीतरी त्याच्यामध्ये घातलं पाहिजे ना, तर मला मार्क मिळणार आहेत, हे तुम्ही लक्षात घ्या. स्थिर ताऱ्यांचा विचार करू शकता. नक्षत्र आहेत पण स्थिर तारे अमेझिंग. आणि पुस्तकं तुम्हाला इतकी छान आहेत. कुंडलीची भाषा, खंड 1, 2, 3, 4, भट सरांचं सोबती आहे, वेगवेगळे ग्रंथ आहेत, ते वापरा. आणि तुम्हाला सांगू का, हे जेवढं तुम्ही प्रॅक्टिस मध्ये ठेवाल तेवढं तुम्हाला सगळं चांगलं यायला लागणार. त्यामुळे डिस्क्रिप्शन छान लिहायला शिका. आता बघा की परिशिष्ट किंवा तुम्हाला वेगवेगळ्या ह्याच्यात दिले, नवमांश जरी आपण बघत असलो तरी त्या अनुसरून त्याची कारकत्व लिहा, त्याच्यातले योग लिहा, त्याची तत्व लिहा. बरोबर आहे. ग्रहांचे अनालिसिस कसे येतात छान, जेव्हा तुम्ही तत्व विचार करा. आणि हे खूप फाईन फाउंडेशन आहे, लक्षात ठेवा. 4ही तत्वांवर, 5ही तत्वांवर जर तुम्ही विचार करून जर पत्रिकेचे अनालिसिस लिहित असाल ना, तर ते जास्त चपखल बसतं. परीक्षकांनाही अशा गोष्टी आवडतात. आणि उगाच असंही समजतं की परीक्षक ज्यावेळी पेपर तपासतात तेव्हा त्यांना ह्या गोष्टी समजतात की तुम्ही मन लावून केलाय का प्रोजेक्ट, का उगाच पानं भरवायचे म्हणून प्रोजेक्ट केलेला आहे. अशा पानं भरवायचे म्हणून प्रोजेक्ट करू नका, अक्षरशः त्याचे मार्क कमी होतील. बरोबर आहे. आणि खाडाखोड, अस्वच्छ, विचित्र काहीतरी केलेले प्रोजेक्ट सबमिट करूच नका. स्वतः आधी त्याच्यावर मनन चिंतन करा, संदर्भ ग्रंथ वाचा, संस्कृत श्लोक लिहा, त्याचे ऍडेड मार्क नक्कीच मिळतात. हा अगदी अश्युरन्स आहे की तुम्ही बघा, तुम्हाला हे समजेल. किंवा कुठला काय काय ह्याचा संदर्भ केलाय, तुम्ही पत्रिका विवेचन करताना सुद्धा तिथे लिहू शकता की हा रेफरन्स कुठून आलाय किंवा मला हा श्लोक इथे. नॉट नेसेसरी की एकाच वेळी तुम्ही सगळे श्लोक पटपट पटपट लिहिले, असं नाहीये. तुम्ही पत्रिका सोडवताना तुम्हाला त्याचा संदर्भ द्यावासा वाटला तर तो प्राधान्यक्रमाने विचारात घेतला जाईल. क्रमवारी लक्षात ठेवा की ही जी सुटसुटीतपणा आहे की अनुक्रमणिक, पहिल्या पेपरवर काय लिहायला लागेल, महाराष्ट्र ज्योतिष परिषद आणि तुमचा परीक्षार्थी क्रमांक हे लिहा.
अनुक्रमणिका लिहा, प्रस्तावना लिहा, मनोगत लिहा, ज्योतिषीय नियम लिहा. बरोबर आहे. आणि असं करू नका की हा प्रोजेक्ट आहे माझा आणि मग इथे लगेचच मी सुरू केलं पहिल्या पानावर. नको, जाऊ दे, एक पान कोरं राहू दे आणि मग तुम्ही महाराष्ट्र ज्योतिष परिषद परीक्षार्थी क्रमांक असं लिहा आणि मग आपण पुढे जाऊ. मग तुम्ही अनुक्रमणिका लिहा, मग मनोगत, मग प्रस्तावना, मग ज्योतिषीय नियम, मग तुमच्या ओरिजिनल कुंडल्या, मग निष्कर्ष, मग उपसंहार, असं एंडिंगला येणार आहेत या गोष्टी. ओके, थोडासा सिक्वेन्स ठेवा आणि इथे कंजूसगिरी बाळगायचं कारण नाहीये. वन टाइमच तुम्हाला तेवढे पेपर द्यायचे आहेत, त्यामुळे व्यवस्थित चांगले पांढरे शुभ्र पेपर आणा. काही जण म्हणतात की घरातलेच आहेत, असे वापरून चालत नाही, वहीतले कुठले तरी काढलेतली, अशा गोष्टी चालणार नाहीत, हे लक्षात ठेवा. निबंधामध्ये जशी तुम्ही प्रस्तावना लिहिताय, चांगली प्रस्तावना लिहिल्या किंवा प्रास्ताविक छान केलंय आणि ते सगळं नमूद केलंय आपण, पण तेवढाच उपयोग किंवा तितकंच जर तेवढं सुरुवातीला जेवढं महत्व आहे तेवढंच हे जे आता तुमची 60 पानं लिहून झाली की नाही पत्रिकेची, प्रत्येकी 4 पानं आपण धरली आणि इथपर्यंत आपण आलो, तर शेवटी आपल्याला निष्कर्ष, उपसंहार या गोष्टी करायच्या. मग हे कसं आहे की याला महत्व आहे की तुम्ही ऍबस्ट्रॅक्ट काय काढताय. म्हणजे मी आतापर्यंत ह्या सगळ्या कुंडल्या लिहिलेल्या आहेत, पण याच्यातनं मला सार काय मिळालंय. ओके, की किती जणांचं करण हे होतं किंवा किती जणांची ही तत्व असणारे हे लोक आहेत. कलाकार लोकांच्या याच्यामध्ये जलतत्व अधिक असणार आहे की नाही. सेंटिमेंट्स आहेत, इमोशन्स आहेत, भावना आहेत, एक्सप्रेस करतायत हे लोक. मग हा तत्व विचार मांडू शकताय की नाही तुम्ही. अर्थात तो विषय वेगळा आहे, तो त्या विषयाला अनुषंगाने, पण हे तुम्ही जेव्हा निष्कर्ष काढाल त्यावेळी ह्या गोष्टी लक्षात घ्या. निष्कर्ष काढताना मनाने नाही, ज्योतिषीय आधार घ्या, हे बघा. आणि कधी कधी अशा गोष्टी आहेत बघा, चुकीच्या काहीतरी गोष्टी तिथे अनालिसिस म्हणून देऊ नका. एक लक्षात ठेवा, तुमचा हा जो सबमिशन आहे, ह्या सबमिशनवर अनेक पुढचे विद्यार्थी तुमच्या प्रोजेक्टवर अभ्यासही करू शकतात. जसं की आता माझ्या संस्थेचे विद्यार्थ्यांनी माझ्याकडे त्यांचे प्रोजेक्ट सबमिट केले, तर मी पुढच्या वर्षीच्या विद्यार्थ्यांना ते दाखवणार ना. म्हणजे तुम्हाला समजलं पाहिजे की आपल्या प्रोजेक्टवरून कुठलाही चुकीचा मेसेज गेला नाही पाहिजे. हे किती छान आहे किंवा हे किती क्रिएटिव्ह आहे. तर्काला ज्योतिषशास्त्रामध्ये जबरदस्त वाव आहे. आणि इथे सगळ्यात तुमची महत्वाची गोष्ट काय आहे, तर तर्काची साखळी निवांतपणे तुम्हाला जोडता येते. वेळेची घाई नाही, गडबड नाही, कुणी तुम्हाला पेपर घेऊन जायला बसलेले नाहीयेत, झालं का नाहीये, इकडे बेल रिंग झाली आणि आता काय करू, काही नाही, निवांत छानपणे लिहा आणि भरपूर मार्क मिळवा, असं आहे. तर हा कुंडली संग्रह जो आहे ना, ह्याच्यामध्ये एक अजून अर्थ आहे की मॅक्झिमम तुम्ही किती वर्ष ह्या शास्त्राचा अभ्यास करताय. 4 ते 5 वर्ष निदान शास्त्रीय होण्याच्या आधी तुमचा अभ्यास करायला पाहिजे, हे एक अपेक्षित असतं. तेव्हाच तुमची नजर त्या पत्रिकेवर बसते. आणि याला अनुषंगाने परत 150 कुंडल्यांचा तुम्हाला स्वाध्याय दिलेला आहे. सगळ्याच गोष्टी ज्या आहेत या व्यवस्थित करायच्या आहेत. तुम्हाला एक वर्गीकरण मूल्यांकनाचं चार्ट पण मिळेल, पण समहाऊ आत्ता आहे. ऍक्च्युली हे माझं पुस्तक आहे बघा, 2022 ते 27 पर्यंतचे सगळे पेपर सोडवलेले आहेत. आधीचे पण आहेत 2011 ते 20 पर्यंत. तर या पुस्तकामध्ये मी निबंध स्वाध्याय कसा सोडवावा हे पण घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये सराव पेपर पण आहे. ओके, तर इंटरनल स्वाध्याय जो 25 मार्काचा आहे तो घरचा स्वाध्याय आणि 75 मार्काचा आहे तो निबंध स्वाध्याय. याचं मूल्यांकन कसं केलंय म्हणजे तुम्हाला हे समजलं पाहिजे की परीक्षक मला ह्याला किती मार्क देणार आहेत. प्रस्तावनेला मला अमुक एवढे मार्क आहेत आणि मी उगाच त्याच्यासाठी 50-50 पानं लिहित बसले तर इट इज नॉट वर्थ, हे आधी लक्षात ठेवा. तर हे बघा, विषयाची जी मांडणी आहे म्हणजे प्रस्तावना, विषय तुम्ही कुठला निवडलाय आणि त्याची माहिती, याच्यासाठी तुम्हाला 5 मार्क दिलेले. मग तुम्ही त्याच्यासाठी 10 पानं खर्च करणार आहात का? नाही करायचंय. तुम्ही 10 पानं जरी लिहिले तर तुम्हाला 5 पैकी किती, 4, फार तर 4.5 मार्क मिळू शकतात, खूप छान लिहिले तर. असं हे लँग्वेजचे जे पेपर असतात ह्याच्यामध्ये असे पैकीच्या पैकी मार्क सगळ्या ह्याच्यात मिळत नसतात, हे लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला सांगते की ज्यांना 73, 72 असे मार्क मिळाले त्यांचे प्रोजेक्ट किती छान असतील, हा तुम्ही आधी विचार करा, व्हिज्युअलाइज करा की मला असा प्रोजेक्ट करायचा. तर विषयाची मांडणी, प्रस्तावना, निवड ह्याला 5 मार्क आहेत. ज्योतिषीय तत्वे तुम्ही किती अभ्यास केलाय आणि तत्वांचा विचार करून ते नियम तुम्ही नमूद केलेत की नाही, याला 10 मार्क आहेत.
बघा ह्याला मार्क अधिक आहेत. मग तुम्ही हे व्यवस्थित लिहा आणि त्याचं एक्सप्लेनेशन नीट लिहा, कुठून कुठून तुम्ही घेतलाय आणि हे नियम आतमध्ये कसे लागू होणार आहेत पत्रिकेला हे तुम्ही नमूद करा. याच्यासाठी तब्बल 10 मार्क तुम्हाला दिलेले आहेत. 15 कुंडले आहेत, त्याच्यामध्ये लग्न कुंडली, नवमांश कुंडली, भावचलित कुंडली, राशी कुंडली आणि स्पष्ट ग्रहांचा 4 आणि जी आवश्यक आहे षोडश वर्गातली जी कुंडली आवश्यक आहे ती आणि गोचर हे जर तुमचं असेल तर त्याच्यासाठी 15 मार्क तुम्हाला दिलेले आहेत. हे अगदी विचारात घ्या, बरोबर आहे. कुंडलीचं विवेचन करत असताना आपल्याला जुन्या ग्रंथांचा आधार घेतलाय का याच्यासाठी तुम्हाला 25 मार्क दिलेले आहेत. किती बघा मुद्देसूद निबंधाची मांडणी केली आहे का, कुठले निबंध किंवा कुठले मुद्दे सुटलेत का हे बघण्यासाठी, म्हणजे त्याचं सेटिंग सुद्धा आपण व्यवस्थित आहे की नाही याच्यासाठी 3 मार्क दिले. नवीन कुठला विचार तुम्ही मांडलाय का, एखादं संशोधन किंवा मला ही गोष्ट इथे पटलीये किंवा हे ह्याच्यापेक्षा अजून छान होऊ शकते किंवा असू शकेल, हे तुम्ही कशात घेऊ शकता. नवीन संशोधन किंवा विचार याच्यासाठी तुम्हाला 8 मार्क दिलेले आहेत. तर तुम्ही हे लिहायचंय ओके की मला ह्याच्यात काय वाटलं किंवा मी काय वेगळा विचार सगळ्यांनी केलंय, त्याला असं आपण म्हणतो ना मेंढरांसारखं सगळे एकत्रच करतायत म्हणून आपण त्यातच करतोय, अशी गोष्ट करायची नाही. हा सगळ्यांच्या पेक्षा वेगळं मला काय देता येईल हा तुम्ही तिथे विचार मांडा. याच्यासाठी तब्बल 8 मार्क आहेत. परिशिष्ट आणि संदर्भ सूची याच्यासाठी तुम्हाला 4 मार्क दिलेले आहेत आणि समारोप आणि निष्कर्ष याच्यासाठी तुम्हाला 5 मार्क आहेत. ह्याला म्हणायचं वर्गीकरण मूल्यांकन. असं करून तुम्हाला 75 मार्काचा हा निबंध स्वाध्याय आहे. त्या दृष्टीने तुम्ही स्वाध्याय सोडवा. ओके. आता जर खऱ्या अर्थाने ऍज अ स्टुडंट म्हणून जर तुम्हाला मला सांगायचं असेल की विद्यार्थ्यांनी काय बाबा याच्यातनं अगदी करायला पाहिजे, तर निबंधाची मांडणी जी करायची आता ती एक प्रिसाइजली सांगते, पटकन सांगते म्हणजे तुम्हाला अजून लक्षात येईल. अनुक्रमणिका करावी, प्रकरण पहिलं, पान क्रमांक त्याच्यात आहेत. त्याच्यानंतर प्रस्तावना करावी, त्यात सगळ्या ह्याच्यामधले प्रत्येक ह्याच्यातले 1 ऑफ 1 असंही चालतात हा अनुक्रमणिका. एक मधला एक मुद्दा, एक मधला दुसरा मुद्दा, एक मधला तिसरा, अशाही गोष्टी तुम्ही प्रस्तावनेमध्ये किंवा अनुक्रमणिकेमध्ये टाकू शकता. आपण ज्या ग्रंथांचा आधार घेणार आहोत ते एका पानावर संक्षिप्त सूची करायची आणि ते लिहायचं. उदाहरणार्थ जातक पारिजात, अध्याय क्रमांक डॅश डॅश, श्लोक क्रमांक डॅश डॅश. ओके, हे असं तुम्ही लिहायचंय. मग प्रकरण पहिलं आहे म्हणजे प्रस्तावना. प्रस्तावनेमध्ये काय, ज्योतिषशास्त्राची ओळख, म्हणजे तुम्ही आधी ग्रंथ किती वाचले किंवा तुम्ही याच्यामध्ये जेव्हा आलात त्यावेळी तुम्हाला का तुम्ही प्रेमात पडलात या शास्त्राच्या, तर हे सगळं लिहा. नंतर ग्रह भाव विचार, काय पत्रिका सोडवतोय म्हणजे आपण इनिशियली कशाचा अधिक विचार करणार आहोत ते बघा. आता आपण असा विचार करू की फॉर एक्झाम्पल नॉन एस्ट्रोलॉजर आहे, एखादी व्यक्ती ज्योतिष या क्षेत्रात नाहीच आहे आणि त्या व्यक्तीच्या हातात आपला निबंध स्वाध्याय पडला तर त्याला उत्सुकता वाटली पाहिजे की अरे इट इज अ ग्रेट सायन्स, आपण हे करूया, किती छान आहे. हे सगळे भावविचार इनिशियली जे असतात ना, राशी भावविचार किंवा ह्या विषयाची मी निवड का केली हे प्रस्तावनेमध्ये द्या. किंवा आता बघा मूत्रविकार आहे किंवा कलाकारांचं सुद्धा आयुष्य खूप छान आणि सोपं नाहीये. आता ती शुभंकरच्या ह्याच्यातली मी ती सुनंदा शर्माची एक पॉडकास्ट मी बघितलं, इतकं अमेझिंग आहे ना, तुम्ही पण बघा. एक कलाकार म्हणून तिला येणारे स्ट्रगल किंवा अशा गोष्टी, एखादी सेलिब्रिटीची पत्रिका तुम्ही अशी टाकू शकता, या व्यक्तीनं काय आयुष्यामध्ये केल्यात गोष्टी, आणि अशा लोकांच्या ओपन असतात गोष्टी अनेक वेळा. आता अमिताभ बच्चन, आता हे तर खूप झालं, पण त्यांचे सगळे आपल्याला माहितीये कुठल्या साली कोणता मूवी आला, तो हिट झाला का, तो नायिका झाला, असे तुम्ही घेऊ शकता. तर हे त्या सगळ्याच्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या तुम्ही चांगलं काय आणि वाईट काय या दोन्हीवर तुम्ही प्रकाश टाकणं गरजेचं आहे. दुसऱ्या प्रकरणामध्ये विचार काय कराल, ज्योतिषीय तत्व आणि नियम. ही तत्व मी तुम्हाला सांगितली, कुठली आपली तत्वाची जोडणी करायची आणि ती तिथे लिहून ठेवायची, नोंद करायची की अरे हे मी पुढे सांगतोय, हे मी आत वापरणार आहे, असा त्याचा अर्थ आहे पत्रिका लिहायच्या आधी. ओके, हा विषय आहे, त्याला अनुसरून ज्योतिषीय नियम सुद्धा तुम्हाला घालणं गरजेचं आहे. आणि त्या विषयाची मांडणी कशी मी केलीये, परीक्षक आधी बघणार की तुम्ही आत काय लिहिलंय. म्हणजे मला जर आता मी जर म्हटलं की मला पेपर तपासायला आले तर मी आधी बघणार की अरे यांनी काय केलंय, हे मी सुरुवातीचं वाचणार आणि मग मी पुढे जाणार. जसं आपण एखादं पुस्तक वाचतो बघा, पुस्तकाचा अभ्यास आपण किंवा वाचनाचं कसं करतो, सुरुवातीच्या आधी मनोगत प्रस्तावना वाचतो, साधारण बघतो की हा
हे पुस्तक वर्थ आहे का, आणि मग आपण घेतो है ना, किंवा वाचतो. तसंच आहे हे तुमचं पण लक्षात ठेवा. प्रकरण 3 मग त्याच्यामध्ये तुमचा कलाकार विषय किंवा मेडिकली इश्यूज जे आहेत ती आता पत्रिका आहे. त्याच्यामध्ये वैदिक जर तुम्ही मूत्रविकार वगैरे घेतला असेल तर वैदिक विज्ञान किंवा त्या शास्त्राची ओळख तुम्ही देऊ शकता. ग्रह आणि धातूचे परिणाम लिहू शकता. ग्रह त्याचे संबंध ह्याचे परिणाम लिहू शकता. भाव आणि भावाशी निगडीत संबंध, राशीचा त्याच्याशी संबंध लिहू शकता. ग्रह, भाव आणि राशी याचा एकमेकांशी काय कनेक्शन येतं, म्हणजे त्याला आपण म्हणू की वेगवेगळे एकमेकांवर परिणाम किंवा युतियोग हा विचार, दशा आणि त्याची फलिताची माहिती, आणि मुख्य म्हणजे वर्ग कुंडली. हे बघा, पारंपरिक कुंडलीमध्ये जे सगळं दिलंय ना आपल्याला, त्या सगळ्यावर प्रकाश टाकायचा आहे आपल्याला. आता महत्वाच्या गोष्टी, आपण सगळं गणित शिकतो, पण गणित शिकतो पण अप्लाय कुठे करताय तुम्ही, तर इथे करा. जर तुम्हाला असं वाटत असेल की पत्रिकेच्या ह्याच्यामध्ये मला बाधकेश दिसतोय, मांदी दिसतीये, किंवा मारकेश कोण आहे, किंवा गुलिक किंवा अप्रकाशित ग्रहांचं मला इथे काही नमूद करायचंय का, तर हो, यू आर वेलकम, तुम्ही ते अगदीच छानपैकी करू शकता. बरोबर आहे. त्या बघा, ह्याच्यामध्ये परत ह्याच्यामध्ये जर बघितलं तर त्या ग्रह आणि भावांना निर्माण केलेले योग, नक्षत्र गोचर टाकू शकता. नक्षत्र गोचर, जन्म, संपत, विपत, क्षेम, प्रत्यय, साधक, ह्या गोष्टी, काल निर्णयासाठी दशा टाकू शकता. अष्टक वर्ग विचार तुम्ही घेऊ शकता. आणि हे सगळं करत असताना संदर्भ, श्लोक आणि ग्रंथ विसरायचे नाहीत. कालचक्राच्या दशा माहिती असतील तर तोही उल्लेख करू शकता. कारकांश कुंडलीचा उपयोग तुम्ही करू शकता. ओके, तर हे जेमिनी आणि पारंपरिक गोज हँड इन हँड, असं काही फार त्याच्यामध्ये फरक नाहीये. पण केपी इज ऑलटुगेदर इज डिफरंट. तुम्ही त्याच्यामध्ये ते घेण्याचा प्रयत्न करू नका. ओके, जर असं काही जणांना सवय असते की बघायचं पारंपरिक कुंडली आणि त्याचं एक्सप्लेनेशन द्यायचं केपी प्रमाणे, असं करू नका, त्याचे मार्क जातात. आपल्याला पारंपरिकच करायचं हे लक्षात ठेवा. जेमिनी इज ओके, म्हणजे तुम्ही त्याच्यातले जायाकारक, आत्माकारक ग्रह किंवा ह्या बेसिक गोष्टी तुम्ही वापरू शकता. 4थ्या प्रकरणामध्ये उल्लेख काय करायचा, 15 कुंडल्या, त्याच्यात लग्न कुंडली, राशी, नवमांश, वर्ग कुंडली, पंचांगाचे तिथीवार, नक्षत्रकरण योग, हे सुरुवातीलाच लिहा. संवत्सर फल, पक्ष फल, आयन फल, हे मला तरी आवडतं. म्हणजे तुम्ही लिहा, मला आवडतंच असं छान लिहावं सगळं, आणि त्याचे मार्क तुम्हाला ऍडिशनल मिळतात. विशेष तुम्ही जे ग्रंथ किंवा श्लोक आहे त्याचा उल्लेख तुम्ही त्या 4थ्या प्रकरणात करू शकता. 5वं प्रकरण आहे एंडिंगचं जे प्रकरण आहे ते म्हणजे नवीन काय शोधलंय तुम्ही, परिशिष्ट, नियम, चार्ट, ह्याच्यातलं ऍबस्ट्रॅक्ट. म्हणजे काही काही वेळेला असंही असतं बघा की अमुक टक्के असंही काढणारे लोक असते. 100 पैकी मला 20% हे आढळलं, 100 पैकी मला 5% हे आढळलं, की म्हणजे कुठल्या गोष्टी आहेत की म्हणजे योगाची ही फलित मिळाली 100 पैकी 5%. बरोबर आहे. किंवा लग्न कुंडलीला एवढी स्ट्रेंथ आहे, 100 पैकी त्याला 10% दिली. असं करून आपल्याला तो निष्कर्ष काढता येतो. हे म्हणजे इट इज एक्झाम्पल. तुम्ही बघा की तुम्ही ठरवा की काय काय आपल्याला याच्यात दिसतंय. कोणता नियम लागू झाला, मॅक्झिमम 15 कुंडले मी काढल्या, आधी एवढे नियमांची सरबत्ती केली, पण सरबत्ती तुम्ही खड्डीवर नियम लिहिले हो, पण अप्लाय काय झालं, मॅक्झिमम अप्लाय काय झालं ते लिहा. हे करणं गरजेचं आहे. संदर्भ सूची लिहा आणि समारोपाचं एक छानसं पान तुम्ही त्याला जोडू शकता. आणि शेवटी सुद्धा असं आपलं ह्याला मुखपृष्ठ किंवा कव्हर पेज म्हणतात आणि ह्याला मलपृष्ठ म्हणतात. हे जर असं करू नका की इथे संपवलंय आणि लगेच शेवटचं पान, तिथे एखादं कोरं पान राहू दे, पुढे आणि मागे व्यवस्थितरित्या कोरं पान तुम्ही ठेवा आणि सांगितले त्या पद्धतीने डाव्या बाजूला कुंडली लिहा आणि उजव्या बाजूला एक्सप्लेनेशन. एवढं आहे. तुम्ही जर निबंध स्वाध्याय व्यवस्थित सोडवला ना तर आय बेट की तुमचे मार्क कोणीही कापू शकणार नाही. परिषदेला असं कधीच वाटत नाही की करूया चला नापास मुलांना, त्यांची दाखवतोच, त्यांची जिरवतोच, अजिबात कधी वाटत नाही. त्यांना असं वाटत असतं की मॅक्झिमम तुमचा अभ्यास चांगला, तुम्ही खूप अभ्यास करावा आणि मोठं व्हावं. कारण शास्त्र वृद्धिंगत करणारे लोक किंवा शास्त्राचा प्रचार प्रसार करणारे लोक परिषदेलाही हवे असतात, संशोधन करणारे लोक परिषदेला हवे असतात. आणि आपण कोणाला काय हवं यापेक्षा मी शास्त्राशी किती बांधील आहे आणि मी हे शास्त्र मोठं होईल याच्यासाठी विचार कसा करू शकेल, या ह्यानं जर तुम्ही गेलात तर तुमचे मार्क हे छानच मिळणार तुम्हाला. त्याच्याबाबत अगदीच शंका नको. दैवी उपासना
तुम्ही करत असणारी मेहनत, या ह्याच्यावर तुम्हाला नक्कीच भरपूर यश मिळेल. आणि मला अगदी खात्री आहे की आज जे लेक्चरला आलेले आहेत त्या सगळ्या मुलांना भरघोस यश आणि भरपूर निबंधात तरी, म्हणजे आज माझं लेक्चर निबंधाचं आहे, उद्या व्यसनाधीनतेचं असेल तर त्याच्याविषयीच्या वेगळ्या गोष्टी सांगेन. आणि हे गोंधळ डोक्यातनं काढून टाका. हा निबंध 75 मार्क, कलाकार आणि मूत्रविकार, आणि 25 मार्काचं इंटरनल स्वाध्याय, दॅट इज घरचा स्वाध्याय, तो 25 मार्काचा आहे. तिथे व्यसनाधीनता आहे. तर तो व्यसनाधीनतेच्या 15 कुंडल्या गोळा करून आता उपयोग होणार नाहीये. या केऑस करू नका आणि दुसऱ्याच्या डोक्यात घालू नका. 10 वेळेला आपल्याला काय करायचंय हे रफ वही घेऊन लिहून काढा. ओके. गोंधळ टाळणारे मित्रही टाळा. गोंधळ जे घालतात ना, अरे नाही बाबा तुला भेटलं की माझं डोकंच चालत नाही, असे गोंधळाचे नकोय आपल्याला लोक, हे लक्षात ठेवा. आणि होपफुली मला ज्या गोष्टी आज कव्हर करायच्या होत्या त्या मी केल्यात. यामध्ये अजून कोणाला शंका आहे का की हे समजलंच नाहीये किंवा आत्ताच काहीच मॅडम समजलं नाही, सगळं डोक्यावरून गेलं, तर मी पुन्हा घेईन सगळं, काही प्रॉब्लेम नाही. तर कोणाला शंका असेल तर विचारा. बडवे सर ओके आहे का? माझ्याकडून काही राहिलं असेल तर ते तुम्ही कव्हर करू शकता, किंवा चांदवडकर सर, हिसास सर. काही लोकांनी हँड रेज केलेला आहे. ज्यांनी ओके. हँड रेज येस केलंय त्यांनी प्लीज अनम्यूट करून बोला. तुम्ही येस. विचारा ना मॅडम ना. ओके. मॅडम मी नमस्कार मानसी मॅडम. परांजपे बोला बोला. म्हणून बोलते आहे. मॅडम तुम्ही फक्त एखादी बाउंड कॉपी, म्हणजे तुम्ही म्हणालात बाइंडिंग करायचं, तर एखादी कॉपी असेल तर त्याचं फोटो किंवा आम्हाला आत्ताशी दाखवू शकलात तर फार बरं पडेल. ऍक्च्युली खरं आहेत माझ्याकडे खूप कॉपीज आहेत. एक मिनिट देते. पण तुमचे संस्था चालक तुम्हाला दाखवतात का? हे बघा, हे असे असते. हे जे आहे ना, हे अशी, ह्याला पक्की बांधणी आहे बघा. हे जर तुम्ही बघितलं ना तर हे बघा, हे असं छान केलेलं आहे. आणि मॅडम हे वर कार्डशीट रेट आहे. करू शकाल? हा, ओके. कार्डशीट आहे आणि ह्याला बघा इथे दोऱ्याने हे केलंय आणि वरती सेलो टेप लावलेली आहे. आणि ह्या पद्धतीने आत बघा असे लिहिलेले आहेत सगळे प्रोजेक्ट. अच्छा, म्हणजे तुमचे प्रॅक्टिकल पेपर संस्था आम्हाला चालक तुम्हाला सायन्सला दाखवतील. काय म्हणताय? सायन्सला आम्हाला प्रॅक्टिकलला पेपर असायचे. साधारण एका बाजूला आम्ही डायग्राम काढायचो आणि एका बाजूला आम्ही लिहायचो. तर तशा तसं पद्धतीने हा इंजिनिअरिंगचे पेपर असतात बघा, ट्युटोरियल पेपर्स म्हणायचं, ते तुम्हाला मिळतील. आणि असं छान करू शकता, मार्जिन वगैरे त्याला मांडू शकता, चांगल्या गोष्टी लिहू शकता. बरोबर आहे. हे बघा आता इथे कसं रंगीत लिहिलेलं आहे, चालतो. तुम्ही ह्याच्यात राहू नका की काय रंग बदलला की माझे मार्क कमी होईल का, तर असं काही होत नाही. ओके. आणि प्रत्येक पानावर नंबर घाला, महत्वाचं, कारण ते नंबर तुम्हाला अनुक्रमणिकेत घ्यायचे. येस. लाल रंगाचं पेन वापरायचं नाही असं तुम्ही म्हणाला. लाल व्यतिरिक्त तुम्ही हिरवं म्हणा किंवा हायलायटर म्हणा. म्हणजे लाल म्हणजे लिहिण्यासाठी सगळंच तुम्ही प्रोजेक्ट लाल पेनानं लिहून नका तसं करू, असं मी म्हणतो. जे मेन रायटिंग आहे ना ते काळं निळं चालेल, निळं प्रिफरेबल. टॉपिक ओके. टॉपिक लिहिण्यासाठी फक्त जर लाल किंवा चालू हिरव्या शकतं, पेनचा लाल गुलाबी चालू शकतो. नाही तर सगळ्याच तुम्ही प्रोजेक्ट जर लाल मध्ये तसं करू नका. लाल आणि हिरवा वापरूच नका. लाल हिरवा हे परीक्षकांसाठी लिहिण्यासाठी आहे, त्याच्यामुळे लाल आणि हिरवा वापरायचा नाही. मॅक्झिमम ते कमीच वापरा, किंवा गुलाबी वापरा किंवा हायलाइट करा. तुमचं जे तुम्ही लिहिलंय ना हेडिंग ते हायलाइट करा. हे बघा असे हायलायटर असतात. हो मॅम, माहिती. असे हायलायटर तुम्ही हायलाइट करू शकता. हो, ओके. थँक्यू. दीपाली ठाकरे, आपण कुंडलीचं जे विचारा. पहिलं पेज आहे ते स्टँडर्ड फॉर्मॅट मध्ये मिळतं का? कोणतं पहिलं पेज? जिथे आपण नवमाश कुंडली, लग्न, चलित आणि ग्रहांचा ते दत्त. तुम्हाला माहिती पत्रकात येणार ना. तुम्ही ओके. आता माहिती पत्रक मागवली आहेत ना, हो. त्याच्यामध्ये एक पेज असतं, त्याच्यात झेरॉक्स काढायचे तुम्हाला. ओके. सगळ्या स्टँडर्ड सगळ्यांचे एकसारखेच असतात, कुणाचं बदल नाही. ओके. ते तुम्हाला येईल 1-10 दिवसात, ते येऊन पण जाईल तुम्हाला. त्यातलं ते परपरेशन असतं, तो फॉर्म काढायचा आणि त्याची झेरॉक्स काढायच्या. चांगल्या झेरॉक्स काढा, 20-25 काढून ठेवा. नमस्कार मॅडम, विद्या सुंदरे बोलतीये. हो. कलाकारांच्या मध्ये म्हणजे हार्मोनियम आणि गायक अशा एका माणसाच्या दोन्ही त्याच्या अंगात कला आहेत, तर तसा घेतला चालू तर चालतील का? चालू शकता. पण तो आजचा विषय नाही. कलाकारांचा जो विषय आहे त्याचं वेगळं लेक्चर होणार आहे. मूत्रविकारासाठी
वेगळं लेक्चर होणार आहे, पण चालतात. 5-5 चे चालतात. सेट तुम्ही केले तरी चालतील. हार्मोनियम, गायक, नर्तन चालू शकतं. नाही नाही, म्हणजे दोन्ही एकीकडे आहे, म्हणजे एकच माणसाला दोन्ही येतात. मग नाही चालत. गायनाचं पण आहे. पण तुम्ही एकाच पत्रिकेत तो उल्लेख करायचा आहे ना, फक्त त्याचे योग लावून दाखवा. बरं, हीच चालेल. पत्रिका डबल ह्याच्यात नाही लावता येणार. एकाच पत्रिकेत दोन्ही उल्लेख करा, की ह्याला गायन पण येतं, ह्याला नृत्य पण येतं, ह्याला हार्मोनियम पण येतो, ह्याला तबला पण येतो. ओके, ओके ओके, थँक्यू. एकच पत्रिका राहणार, ती वेगळी नाही घ्यायची. अच्छा. ओके. दीपाली ठाकरे, आपण विचारा प्लीज. मॅडम लेखन कला येऊ शकते का? मी तुम्हाला आता काय लेखन कला ही त्या कलाकारांच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला लेक्चर्स मध्ये सांगतील, कारण तो आजचा माझा विषय नाही तर मी आता सांगायला लागले ना तर त्यांचंच लेक्चर आज पूर्ण होऊन जाईल. तो आपण त्यांच्यासाठी ठेवूया. तुमच्या ह्या शंका आहेत ना त्या व्यक्तींना विचारत. ओके, आता बघा 14 विद्या 64 कला, ह्यातल्या कला तुम्ही घेतल्या तरी चालतात. आणि तुम्हाला ते दिलेलं आहे, ग्रुपवर पाठवल्यात सगळ्या गोष्टी. ओके, पुढे अजून कोणाला विचारायचंय? हा मॅडम. मॅडम मी Yes. उदय देशपांडे बोलतोय. हो, बोला. मॅडम लोकल जे शिल्पकार असतात, लोकल शिल्पकार, तर त्यांच्या पत्रिका जमा केल्या ते चालतील का चालेल. सगळ्या? म्हणजे त्याला नियम काय दिलाय आपल्याला? कमीत कमी 5 वर्ष तो करतोय का काम, किंवा हो तो हो वेल नोन आहे का, त्याच्याकडून खप होतोय का? चालतं, म्हणजे पारंपरिक त्यांचा व्यवसाय आहे तो, असा विषय आहे तो. मूर्ती चालेल. बनवणं वगैरे सगळं हो हो, चालेल. चालेल का? ओके का नाही चालणार? चालेल ना. मॅडम, थँक्यू मॅडम, थँक्यू. मला काय म्हणायचंय की मी जो आज विषय एक्सप्लेन केलाय ना, या विषयाशी निगडीत तुम्ही प्रश्न विचारा. आता काय झालं, मी जे एक्सप्लेन केलं ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही वेगळे प्रश्न विचारताय. हाच तर्क आहे ना, की तुम्ही ज्या ट्रॅकवर चाललो त्या ट्रॅकवर विषय विचारा, तुम्ही वेगळं विचारताय. असं नका करू. मॅडम नमस्कार, मी दमयंती बोलते. मला Yes. जरा मी उशिराने बघितलं मेसेज. मी जॉईन तर केलं, पण माझं सुरुवातीचं मिस झालंय. तर तुम्ही असं तुम्हाला समराईज मिळेल, करू त्याची शकता का? लिंक मिळते, मिळेल तुम्हाला. अच्छा, ह्याचा रेकॉर्डिंग परिषदेच्या मिळेल ह्याच्यावर का? पण मिळतं आणि फेसबुकला पण लाईव्ह असेल तर मिळतं. आणि रेकॉर्डिंग आलं तर आम्ही फॉरवर्ड करतो तुम्हाला. हे रेकॉर्डिंग केलेलं आहे. ओके, ओके मॅडम, यू विल. चालेल तुम्ही चालेल. काही त्याची काळजी करू नका, यू विल गेट इट. ठीक आहे मॅम, ठीक. नाहीतर मी नमस्कार तुम्हाला मॅडम, मी विचारण्यासाठी उच्चिका फक्त बोलतेय. समराईज करा. एक विचारू मॅडम? येस. मॅडम, हे जे आपण आता 15 कुंड्याला लिहिणार आहोत, समजा कलाकारांच्या वगैरे घेतल्या तर त्यांची नावं सगळं लिहायची का? नॉट म्हणजे नेसेसरी. श्री सौ लिहिलं, ABCD चालेल. लिहिलं, XYZ लिहिलं तरी चालतं. हो. काही आणि लोकांचं थोडक्यात असं असतं ना, की माझं नाव रिव्हील नाही होणार आहे तरच मी पत्रिका देईन. हो. मग आणि नाव नाही, थोडक्यात नाहीतर त्यांची मग रॅन्डम माहिती कुठलंही नाव टाकू लिहायची का, शकतो. फक्त कुंडलीतले योग आणि थोडक्यात त्यांची माहिती लिहायची का, की बाबा त्यांनी असं असं हे सुरू केलं होतं? हो, मग लिहावी लिहायला लागेल ना. पाहिजे. जातकाची हा. माहितीशिवाय आपण कसे काय अनालिसिस देणार? हो. लिहावी लागेल, लिहावी लागेल. जातकाचा हा परिचय सुरुवातीलाच लिहायचा का आपण, अनालिसिस जो करतो त्याच पेजवर? पण खूप नाही, 4-5 लाईन, किंवा तुम्ही एक्सप्लेनेशन देता देता पण करू शकता ना, की ओके. याच्या या योगामुळे तो असा आहे, याच्या या योगामुळे तो. पण जातकाची माहिती असायला पाहिजे आधी. ओके. तर परीक्षकांना कळेल की कोण आहे, काय, एवढे त्याला पुरस्कार मिळाले किंवा एवढे. त्याच्यासाठी एक पान घालवू नका, छोटे शॉर्ट अँड प्रिसाइज करा. आणि मग ते अनालिसिस तुम्ही पुढे लावा, की हे याला का मिळालं, तर त्याच्यासाठी. ओके. मॅडम, संदर्भ ग्रंथ कोणते राहतील? हा, तर आता बघा की फॉर एक्झाम्पल तुम्हाला रोग आजारासाठी किंवा सगळ्याच ह्याच्यात जातक तत्व एक चांगलं आहे, फलदीपिका चांगलं आहे, पराशरींची पुस्तक चांगली आहे. काटवेंच्या पुस्तकात सुद्धा वेगवेगळे संस्कृत श्लोकांचा आधार आपल्याला मिळतो. अनेक पुस्तकं आहेत त्यातलं. म्हणून मी म्हटलं ना, की तुम्ही पुण्यामध्ये राहत असाल तर नेर्लेकर बुक डेपो मध्ये एक चक्कर मारा, तर तुम्हाला तिथे अशी पुस्तकं छान मिळतात. तर तू नसाल पुण्याबाहेर असाल तर एकदा येऊन बघून जा. खूप पुस्तकं असतात की ज्याला ही रिलेट होतात. आणि हे कसं आहे माहितीये का, स्पेसिफिक एखादं पुस्तक मी सांगितलं, पण त्याच्याशी निगडीत तिथे नियम असायला पाहिजेत, हे आपल्याला शोधावे लागतात. म्हणून तुम्हाला मी म्हणते की तुमच्या विषयाला अनुसरून कुठलं पुस्तक किंवा कुठला ग्रंथ आणि कुठले श्लोक ऍप्लिकेबल होतील हे धुंडाळायला लागेल आपल्याला. लक्षात आहे? म्हणजे हे मी नाव दिलंय मग ह्याच्यात हे मिळेल असं नाहीये, ते तुम्हाला शोधावं लागेल ना.
म्हणून तर दिलाय हे अभ्यास तुम्हाला, निबंध स्वाध्याय. मॅडम गेल्या काही 5-10 वर्षात नवीन नवीन ज्योतिष लेखकांची पुस्तकं पण आली आहेत, मग ती संदर्भ म्हणून वापरले तरी चालतात. चालतात, पण त्याच्यात संस्कृत श्लोक जुने दिलेत का, तर ते चालू शकतात. ओके. चालू शकतात. त्यातले एक बघा, शेवटी पुस्तकं म्हणजे काय, ही सुद्धा कुठल्या तरी रेफरन्सनीच केलेली आहेत ना, ती बघा. पण अगदी मग व्यवस्थित रिलायबल असावे हे लक्षात घ्या. किंवा चुकीचे नियम आहेत आणि आपण ते वापरतो, हे जरा एकदा क्रॉस चेक करा. ओके. सर्व चालू शकतं. विद्यार्थ्यांना एक सूचना आहे, सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे की पुढच्या वेळेला झूम मीटिंग जॉईन करताना डिस्प्ले नेम स्वतःचा टाका, मोबाईल नंबर किंवा लॅपटॉप नाव ठेवू नका त्याच्यावर, म्हणजे कोण विद्यार्थी जॉईन होत आहेत हे आम्हाला कळू शकेल. बरोबर. आणि सर्वांचे प्रश्न संपले असतील तर मी वैद्यताईंना विनंती करतो की त्यांनी सूत्र घ्यावे. आता मॅडम मला एक नमस्कार एक प्रश्न मॅडम आहे. मला विचारायचंय. कोण बोलतंय का अजून काही? मी मी मैथिली विजया मोरे. कवठेकर बोलतेय. हा, येस, बोला. हा मॅडम, आवाज गेला तुमचा. हा मॅडम मॅडम मी बोलू का? मी मैथिली षोडश मोरे वर्ग बोलते. कुंडल्यांचं विचारायचं होतं मॅडम जरा. रिलेट असणार, हॅलो. जो तुम्ही विषय घेतलाय ना त्याला रिलेट असणारी कुंडली घ्यायची. 16 ही करणं गरजेचं नाही, गरजेचं नाही, हा तेच विचारायचं होतं. ओके, रिलेट असणार. थँक्यू मग मॅडम, अशी सांगितलं की नाही. हो हो. येस. मॅडम निबंधामध्ये अं, 3 ग्रुप किंवा असे 5-15 किंवा 3-15 असे 5 ग्रुप वेगवेगळे कलाकारांचे 5 प्रकारचे कलाकार किंवा 3 प्रकारचे कलाकार असं असं चालेल का? म्हणजे चालतं चालतं की चालतं. ऍक्टर, तबला हो आणि हो हो, चालेल चालेल जास्त चालेल कलाकार चालणार नाही, फक्त 2 किंवा 3 प्रकारचेच कलाकार चालतील. चालतं. 3 प्रकार. जास्त पण ते कलाकार तुम्हाला काय चालणार नाही. होतं, निष्कर्षात लिहायला लागेल ना. हा, निष्कर्ष वाढेल थोडा. जेवढ्या तुमच्या कमी कुंडल्या आहेत तेवढं हो, निष्कर्ष लिहायला अवघड जाणार. तेवढं कॉम्पॅक्ट होईल ते निष्कर्ष. बरोबर. पण चालेल. मॅडम माझा एक प्रश्न होता मॅडम. माझा एक प्रश्न होता मॅडम. बोला ना. तर माझं नाव राजेंद्र अर्कल आहे. हॅलो. हो हो, येस, बोला. हा, माझं नाव राघवेंद्र अर्कल आहे. ते आपलं भास्कराचार्य ज्योतिष मंडळ सोलापूरचं तर गणिताचा मी शिक्षक आहे मॅडम. आता तुम्ही बरं. ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं मॅडम, सर्व विद्यार्थ्यांना एकदम म्हणजे असं डोक्यात म्हणजे एकदम परफेक्ट चांगला बसलेला आहे. पण त्याच्या संबंधित आम्ही शिक्षण काय करू, त्या संबंधित आम्ही पूर्ण तयारी करून घेऊ, जेणेकरून जे काही चुका होणार नाही तर आम्ही तेवढं काळजी घेऊ. थँक्यू सो मच. येस. ओके मॅडम. सविता मॅडम, मी तुमच्याशी कनेक्ट होती आता. काही एखादा मुद्दा माझ्याकडून राहिला असेल तर तुम्ही तो कव्हर करू शकता. सविता ताई, आपण अनम्यूट करा. तुमचं जे पुस्तक आहे ते कुठे अवेलेबल होईल? तुम्ही आता सांगितलं ते. तुम्ही मला संपर्क करा ना, मी देईन तुम्हाला, कुरिअर करते. ठीक, ओके, थँक्यू. नंबर काय माझा मिळेल तुम्हाला कुठे. ओके. मॅम तरी पण ग्रुपवर तुमचा एकदा फोन नंबर पोस्ट कराल प्लीज. कुठला हा. ग्रुप? किंवा आता लिहून घ्या सांगा. त्याला नंबर लिहून घ्या. ओके 9763 मॅम, एक मिनिट. 704840. 9763 रिपीट. हा, 97. हा 97 63 70 70 4840. 4840. कॅन आय रिपीट? मी एकदा रिपीट करू? या. 9763 70 4840. येस, एक्झॅक्टली, बरोबर. तर मला खरंच Thank you, आज ma'am. छान वाटलं तुमच्याशी संवाद साधून. सविता मॅडमनी आणि यांच्या सगळ्या कार्यकारिणींनी मला इथे संधी दिली आणि अल्पमतीनं जे काय आहे ते मी आपलं छान सांगण्याचा प्रयत्न केला. परिषदेचे आणि अध्यक्षांचे, उपाध्यक्षांचे, सगळ्या कार्यकारिणीचे मी मनापासून आभार मानते. आणि असाच लोभ असावा, वारंवार अशी काहीतरी छोटा खारीचा वाटा उचलायला मिळाला तर आनंद वाटेल. उद्या अर्थात आपण परत भेटणारच आहोत. तर मी या ठिकाणी थांबते. धन्यवाद. ओके, धन्यवाद मॅडम. सविता ताई, आपण बोला प्लीज आता. सविता मॅडम. काय चाललंय? अनम्यूट करून बोला प्लीज.
आपण म्यूट आहात. त्यांनीच वेट केलं. वैद्यताई अनम्यूट करून बोला आता. त्यांना नाही का ते जागेवर नसते. दिसत नाहीत. बडवे गुरुजी. हॅलो. हा हॅलो. बोला सर. हा वैद्यताई नाही आहेत. नाहीये. नाहीये म्हणजे ते अनम्यूट करून 2-3 वेळा सांगून झालं. मग आभार व्यक्त मी करा आणि शांती मंत्र घ्या. हॅलो. आभार व्यक्त करून शांती हा. मंत्र घ्या. आज आपल्या महाराष्ट्र ज्योतिष शास्त्री परीक्षेच्या व्याख्यानमालेत आज व्याख्याते सौ अंजली पोद्दार मॅडम यांनी आपला बहुमूल्य वेळ दिला आणि अतिशय उत्तम मार्गदर्शक सर्व विद्यार्थ्यांना प्राप्त झाले. आणि आज विद्यार्थी पण खूप आनंदात आहे की मॅडमांनी खूप चांगलं व्याख्यान दिलं. कारण सगळ्यांचे मी हे बघतोय तर असं सगळे आनंदित आहेत की व्याख्यान आजचं चांगलं झालेलं आहे. उद्याच्याही पेक्षा चांगलं व्याख्यान मॅडमांचं होईल. उद्याचा विषय निबंध आपलं स्वाध्याय राहील आपलं व्यसनाधीनता कुंडली च्या संदर्भात. बहुमूल्य वेळ आपण परिषदेसाठी देतच असतात, परंतु आज आपण जो दिला त्याबद्दल महाराष्ट्र ज्योतिष परिषद परीक्षा विभाग प्रमुख यांच्यातर्फे मी आपले आभार मानतो. त्यानंतर आज संपूर्ण वेळ आपले महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे अध्यक्ष सन्माननीय अनिल चांदवडकर सर या ठिकाणी पूर्ण वेळ उपस्थित राहिले आणि विद्यार्थ्यांना त्यांनी आपलं पण मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी चांदवडकर सरांचा पण आभारी आहे. महाराष्ट्र ज्योतिष परिषदे आभार मानतो. आजच्या या झूम मीटिंग साठी जे काही परीक्षा समितीतले रामदास सर यांनी अतिशय मेहनत घेऊन जे झूम मीटिंग आयोजित केली, सगळं त्यांनी बघितलं याचं, त्यांचं पण मी आभार मानतो. गोरे सर आणि रामदास सर यांचं परिषदेला समितीत चांगलं सहकार्य आता मिळतंय आणि त्याबद्दल गोरे सर यांचं पण मी आभार मानतो. परीक्षा प्रमुख वैद्य मॅडम या परीक्षा समिती प्रमुख आहेत आणि अतिशय उत्तमरित्या परीक्षा समितीचं सर्व हे करतायत. सर्वांना ते सांगतात ते आणि नियोजन व्यवस्थित करतायत. त्याबद्दल मी वैद्य मॅडमांचं पण आभार मानतो. उपस्थित असलेले परिषदेचे सर्व सहकारी सदस्य, उपाध्यक्ष चव्हाण सर, गैसा सर, उपाध्यक्ष सर, माजी परीक्षा हे सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच सर्व विद्यार्थी, सर्व संस्था प्रमुख यांनी विद्यार्थ्यांना पण लिंक पोहोचवली आणि आपले विद्यार्थी सांगितले. त्याबद्दल मी सर्व संस्था प्रमुखांचे, शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांचे आभार मानतो. आणि आता पसायदानाने अजून कोणी आभार प्रदर्शन राहिला असेल तर मी क्षमा मागतो. नाव घेण्याचं कोणाचं राहिलं असेल त्याबद्दल मी क्षमा मागतो. आता आपण पसायदानाने आजच्या कार्यक्रमातल्या व्याख्यानाची सांगता करतो. आता पसायदानाला सर्वांनी कोणी लेफ्ट होऊ नये. याच्यातून पसायदान पूर्ण झाल्याशिवाय कोणी लेफ्ट होऊ नये. पसायदान पूर्णता ऐकायचं आहे बरोबर म्हटलं तेच आहे. मी पसायदानाला सुरुवात करतो. अजून सर सूचना वगैरे, आता सर काही सूचना वगैरे द्यायच्या आहे काही? उद्या वेळेच्या पूर्वी गोरे जॉईन सर, व्हावे. आमदार सर, जे सहकारी राहिले असतील त्यांना पण सांगून उद्या वेळेच्या पूर्वी जॉईंट व्हावे, हे लक्षात ठेवावे. पसायदानाला सुरुवात करू सर.
विश्वात्मके देवे येने वाग्यज्ञतो श्रावे तोषो निमोदते जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मीर्ती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिरावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जेवांची प्राणी जात वर्षत सखळ मंगळी ईश्वर निष्ठांची मानदियाळी अनवरत भूमंडळी भेटतो भूता चला कल्पतरुचे अरब चैतन्या चिंतामणीचे घाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतु किं बहुना सर्वसुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी भजिजो आदिपुरुषी अखंडित आणि ग्रंथ उपजिये विशेष लोकीये दृष्टा दृष्ट विजय होवावेजी एथ म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसावो येणे वरी ज्ञान देवो सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला. आजचा व्याख्यानाचा समारोप झाला असं मी जाहीर करतो. धन्यवाद सर. जय